मॉर्निंग ऑल ऑफ यू. हॅपी सॅटर्डे ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत. मे आय रिक्वेस्ट Ms. Tejani sir, please start your welcome speech, sir. Good morning, all of you teachers, students, and especially सोलंकी सर, आपका खूब खूब आभार कि आज हमारे इस लेक्चर के अंदर आपने आपका योगदान समय दिया, उसके लिए खूब खूब धन्यवाद आपका सर. ट्रेसेबल गिविंग जो फाउंडेशन है वो पिछले 9 साल से कार्यरत है इन जूलर एरिया के अंदर. सोलापुर है, इज्जत है उस साइड के अंदर. हमारा मेन उद्देश्य यही है कि जो सुविधा है बराबर जो शहरी इलाके में मिल रही है वो सेम सुविधा हमारे जो प्रिविलेज अंडर प्रिविलेज जो स्टूडेंट है, स्कूल है बराबर है, वहां पे मिले. जो छात्राओं को उसका एजुकेशन मिले, सही सुविधा मिले, जिससे उनका फ्यूचर है ना वो ब्राइट हो सके. इसके बिहाफ में हमारा जो ट्रेसेबल गिविंग फाउंडेशन के जो फाउंडर है नरेश सुराना एंड सीमा सुराना, जो हांगकांग बेस है और हांगकांग बेस से लेके वो यहाँ पे उनका जो थॉट था ट्रेसेबल गिविंग फाउंडेशन का, तो उसको हम यहाँ पे ऑर्गेनाइज करते हैं, ग्राउंड सपोर्ट करते हैं, जहाँ पे मैं एंड रिद्धि सुराना एंड हमारी जो ट्रेसेबल गिविंग की फाउंडेशन की जो टीम है वो हम यहाँ पे कार्यरत करते हैं. एंड स्पेशली थैंक यू टू शिवनेरी संत के जो सारे प्रतिनिधि है, प्रवीण सर हो गए, पाटे सर हो गए, सारे जो उन्होंने इनिशिएटिव लिया है कि जो एवरी सैटरडे किसी ना वॉलंटियर को लेके आते हैं, बच्चों को हम ज्ञान नॉलेज दे पाते हैं कि जो उनकी किताब के अंदर तो जो है, लेकिन उसके बियॉन्ड कुछ और नॉलेज है जो उन तक अभी तक नहीं पहुंचा है. तो आप जैसे वॉलंटियर के माध्यम से प्रवीण सर और जो शिवनेरी संस्था संघ है बराबर है वो कार्यरत करती है और बच्चों को नया ज्ञान देने में हेल्प कर रही है. और ये जो अभी अपन कर रहे हैं तो हमारा वो ई विद्यालय करके कॉन्सेप्ट है, जहाँ पे एवरी सैटरडे प्रवीण सर और हमारी ट्रेसेबल की भी टीम एक वॉलंटियर के साथ सारे बच्चों के साथ रह के बराबर है उनको नॉलेज प्रोवाइड करती है. एंड ट्रेसेबल गिविंग फाउंडेशन ने अब तक की बुक फॉर चेंज है, कंप्यूटर क्लासरूम है, ई लर्निंग क्लासरूम है, साइंस लैब है, ये सारे इनिशिएटिव प्रोजेक्ट है वो फुलफिल हमारे अभी चालू है, कंटिन्यू ऑन गोइंग है और बच्चों की हेल्प कर रहे हैं. एंड उसके साथ अभी हमारा एक जैसे ये ई विद्यालय है, वैसे अभी हमारा एक और कॉन्सेप्ट हम लेके आ रहे हैं जो ऑलरेडी पायलट प्रोजेक्ट पे हमारा चालू है, कि जहाँ पे आपको पता है कि मॉडर्न जो स्कूल है बराबर है, वहाँ पे बच्चे जब आते हैं और उनकी अटेंडेंस लेते हैं तो पेरेंट्स को ऑटोमेटिक पता चल जाता है कि भाई मेरा आज बच्चा पहुंच गया स्कूल पे. वही सेम हम सर्विस हमारे जो स्कूल है, तो डिजिटल कम्युनिकेशन कैसे बढ़े स्कूल एंड पेरेंट्स के साथ, उसका हम इनिशिएटिव भी लेके आ रहे हैं. तो सिमिलर कि ये सारी जो सुविधा है हमारे सारे स्टूडेंट को मिले, सारी स्कूल को मिले, ये हमारा मेन इनिशिएटिव है. एंड आज का जो आपका लेक्चर है सोलंकी सर, कि ये जो बच्चों को हेल्प करेगा कि ये जो रेडियो है बराबर, जो आप नॉलेज दोगे उनको तो कैसे वो वर्क करता है, कैसे उसकी फंक्शनैलिटी है, क्या उसका प्रोसेस है, वो उनको समझ में आएगा. एंड इसी के साथ मैं आप सबका तहे दिल से आभारी हूँ कि आज आप जितने भी स्कूल, आज बारिश है फिर भी काफी स्कूल ज्वाइंट हुई है, बारिश की वजह से आज काफी स्कूल ज्वाइंट नहीं हो पा रही है, उन सब के आज मैसेज आए थे कि बारिश की वजह से आज स्कूल बंद है. तो आज ऑलमोस्ट 15-20 स्कूल है जो अपने साथ ज्वाइंट हुई है 40 में से. तो उन सबका तहे दिल से, बच्चों का तहे दिल से मैं शुक्रिया अदा करता हूँ. एंड प्रवीण सर को करता हूँ कि सर आप अपना लेक्चर आगे कंटिन्यू कीजिए. थैंक यू. Thank you, Professor. May I request Junior Warrant Officer Sri Patil sir, please introduce today's lecture. Thank you, Dr. Jyoti.
It's something wrong with audio? Yes, some problem was there. Now I am continuing on the other device. Okay, sorry. Yeah. सर डॉक्टर JK सोळंकी सरांचा मी अल्पसा परिचय करून देत आहे. आदरणीय उपस्थित मान्यवर, शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपल्या हॅपी सॅटर्डे ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये आजच्या या विशेष आणि अत्यंत रंजक व्याख्यानासाठी आपले मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आपण आकाशाकडे पाहतो तेव्हा आपल्याला सूर्य, चंद्र, तारे आणि ग्रह दिसतात. पण या दिसणाऱ्या विश्वाच्या पलीकडे असे एक अद्भुत विश्व आहे जे आपल्या डोळ्यांना थेट दिसत नाही. हे विश्व आपण रेडिओ लहरींच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो. आज आपण अशाच एका अद्भुत विषयाचा अनुभव घेणार आहोत. डोळ्यांपलीकडले रेडिओ विश्व अर्थात GMRT दुर्बीण. आणि हा विषय समजावून सांगण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत एक अत्यंत अनुभवी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व, डॉक्टर JK सोळंकी सर. डॉक्टर सोळंकी सर हे विज्ञान प्रसारक, प्रेरक वक्ते आणि विषय प्रशिक्षक असून त्यांनी GMRT NCRA पुणे येथे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्य केले आहे. विज्ञान केवळ पुस्तकांमध्ये किंवा प्रयोगशाळेत मर्यादित न ठेवता ते विद्यार्थ्यांपर्यंत सोप्या आणि रंजक प्रेरणादायी पद्धतीने पोहोचवण्याचे महत्वपूर्ण कार्य ते करत आहेत. आजच्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना GMRT म्हणजे काय, रेडिओ दुर्बीण कशी कार्य करते, आकाशातील अदृश्य रेडिओ लहरीचा अभ्यास कसा केला जातो आणि या माध्यमातून विश्वाची कोणती रहस्य उलगडतात याची एक विलक्षण सफर घडणार आहे. माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, आजचे व्याख्यान केवळ माहिती मिळवण्यासाठी ऐकू नका, तर आपल्या डोळ्यांना जे दिसत नाही त्यामागे काय आहे हा प्रश्न स्वतःला विचारत ऐका. कारण विज्ञानाची सुरुवात अनेकदा एका छोट्याशा प्रश्नातूनच होते. चला तर मग कुतूहल जागृत ठेवूया, नवीन गोष्टी जाणून घेऊया आणि विश्वाच्या या अद्भुत प्रवासासाठी सज्ज होऊया. आजच्या या ज्ञानवर्धक व्याख्यानासाठी आपण सर्वजण डॉक्टर JK सोळंकी सरांचे मनपूर्वक स्वागत आणि हार्दिक अभिनंदन करूया. सर, आपले या व्याख्यानमालेत मनपूर्वक स्वागत. आता अधिक वेळ न घेता मी डॉक्टर JK सोळंकी सरांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना डोळ्यांपलीकडले रेडिओ विश्व अर्थात GMRT दुर्बीण या अद्भुत विषयाची सफर घडवून आणावी. ओव्हर टू प्रवीण सर. Thank you, Patil sir. May I request Sri please start your lecture, sir. Please. ओके. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. जे सगळे विद्यार्थी, शिक्षक वृंद आणि संयोजक आहेत जे ऑनलाईन जॉईन झालेले आहेत, सर्वप्रथम मी सर्वांना नमस्कार करतो. आणि माझी अशी अपेक्षा आहे की तुम्हा सर्वांचे जे माझे जे व्याख्यान आहे ते मराठीतच असायला हवं असं मला सांगितलं गेलं होतं. त्यामुळे मी ते मराठीत देऊ इच्छितो. जर समजा कोणाला वेगळ्या भाषेत इंग्लिश किंवा हिंदीमध्ये काही शंका असतील तर त्या तुम्ही मला व्याख्यानाच्या शेवटी विचारू शकता. मी तुम्हाला त्याचे नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. आजच्या या व्याख्यानाची संधी दिल्याबद्दल माननीय शेळके सर आणि त्यांचे सगळे सहकारी, ट्रेसेबल गिव्हिंग फाउंडेशन आणि त्यांचे सहकारी तेजानी सर, आपल्या सर्वांचे खूप धन्यवाद. मी माझ्यासाठी ही एक उत्तम घ्यायची संधी समजतो की आपल्या सर्वांच्या समोर मी एक वेगळा विषय आज घेऊन आलेलो आहे. खरं तर गेली 25 ते 26 वर्ष मी विज्ञान प्रसाराचं काम करतोय. अनेक वेगवेगळ्या विषयावरती विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा देण्याचं काम करत आहे. परंतु आता एक वेगळा वेगळा उपक्रम घडवून आणला, त्यांचं विशेष धन्यवाद. आज आपल्या व्याख्यानाचा जो विषय आहे
डोळ्या पलीकडले विश्व या विषयावरती आपण बोलूया. सर्व सन्माननीय पाहुणे जे ऑनलाईन आहेत त्यांना माझी विनंती की तुम्ही जर का सगळ्यांचे तुमचे स्पीकर म्यूट ठेवले तर कुठल्या प्रकारचा व्यत्यय येणार नाही आणि माझं जे सांगायचंय ते सर्वांपर्यंत व्यवस्थित पोहोचेल. तरी सगळ्यांना विनंती की तुमचे स्वतःचे माईक सगळे म्यूट ठेवा आणि जेव्हा तुम्हाला शंका असेल तेव्हा नक्की विचारा. मित्रांनो, आपण आज जेव्हा जे बघतोय की डोळ्यांपलीकडले विश्व, स्लाइड बरोबर दिसत आहेत का सगळ्यांना? थँक्यू. येस सर, दिसतायत. आज आपण असं बघणार आहोत त्याच्यामुळे की विश्व म्हणजे काय, हे ब्रह्मांड म्हणजे काय, त्याच्याविषयी मी विद्यार्थ्यांना थोडीशी गोष्ट सांगून ठेवतो. जेव्हा आपण एखाद्या मोकळ्या जागेवरती उभे असतो आणि आकाशाकडे टक लावून बघतो तेव्हा मी आत्ताचा शब्द उच्चारला आकाशाकडे, पण मित्रांनो जे आपल्या डोळ्यांना दिसतंय ते आकाश आहे आणि त्याच्या पलीकडे अनादी अनंत असं अवकाश आहे ज्याला आपण स्पेस म्हणतो. आणि म्हणून माणसांच्या काही डोळ्याला मर्यादा आहेत, त्याच्याही पलीकडे वेगवेगळ्या प्रकारचे घटक आहेत, वैश्विक घटक आहेत की त्याच्या माध्यमातून आज आपण विश्व किती मोठं आहे, आपल्याला दिसणारं विश्व कशा प्रकारे पाहता येईल त्याच्याबद्दल आपण आज अभ्यास करणार आहोत. त्याच्यापूर्वी थोडक्यात आपल्याला विश्वाची संकल्पना देतो की नेमकं किती आहे. तर विद्यार्थी मित्र, एक लक्षात घ्या, आता जे वैज्ञानिक सत्य आहे, आपल्या पृथ्वीचा आकार एका धुळीकणा एवढा आहे. एक जस्ट छोटा धुळीकण घेतला तर तेवढ्या आकाराची आपली पृथ्वी आहे. पृथ्वीपासून सूर्य आपला 15 कोटी किलोमीटर अंतरावर आहे. पृथ्वीपासून सूर्य आपला 15 कोटी किलोमीटर अंतरावर आहे आणि त्या सूर्यापासून आजचा आपला जो शेवटचा 8वा ग्रह आहे नेपच्यून, तो त्याची जी त्रिज्या आहे ती 450 कोटी किलोमीटर आहे. आणि जेव्हा हाही नेपच्यून सूर्याभोवती फिरतो आणि आपली सूर्यमाला तयार होते तर आपल्या सूर्यमालेचा आत्ताचा जो व्यास आहे तो 900 कोटी किलोमीटर आहे. मग नंतर आपली जी सूर्यमाला एका विशाल काय आकाशगंगेत, की ज्याला आपल्या मराठीमध्ये आपण मंदाकिनी म्हणतो आणि इंग्लिशमध्ये मिल्की वे किंवा ज्याला आपण गॅलेक्सी म्हणतो, त्याच्या एका ठिकाणी ते वसलेलं आहे. आणि ते किती मोठं आहे याचा जर का विचार करत असेल तर आपल्याला 3 गोष्टींची आवश्यकता आहे. की अंतर मोजण्याचं एकक जे आपण पृथ्वीवरती वापरतो ते किलोमीटर आहे, आणि परंतु अवकाशासाठी वेगवेगळे घटक आहेत, ते मोजण्यासाठी ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट असतं. पण आपण ढोबळ मानाने सगळ्यांना जो परिचित शब्द आहे तो प्रकाश वर्ष. प्रकाश वर्ष समजून घेण्यासाठी मी सांगतो मित्रांनो, आपल्याकडे जो सूर्याकडून किंवा सूर्यासारख्या सगळ्या घटकांकडून जो नॅचरल प्रकाश येतो, आपल्याकडे जो नैसर्गिकरित्या आपल्याकडे जो प्रकाश पोचतो, त्या प्रकाशाला वेग आहे आणि तो अंदाजे आपण घेऊया एका सेकंदाला 3 लाख किलोमीटर. एका सेकंदाला 3 लाख किलोमीटर. मी एक ढोबळ मानाने सांगतोय, ऍक्च्युअली गणितामध्ये त्याची व्याख्या किंवा भौतिक शास्त्रामध्ये त्याची व्याख्या व्यवस्थित दिलेली आणि त्या अपूर्णांकामध्ये त्याचं उत्तर आहे. पण आपल्याला समजून घेण्यासाठी आपण करूया की प्रकाशाचा वेग एका सेकंदाला 3 लाख किलोमीटर आहे. मग तुम्ही कॅल्क्युलेट करा की एका सेकंदाला 3 लाख किलोमीटर, मग एका मिनिटामध्ये 60 सेकंद, एका तासामध्ये 60 मिनिटं, एका दिवसामध्ये 24 तास आणि एका वर्षामध्ये 365 दिवस. अशा प्रवास केला 1 वर्षानंतर हा प्रकाश अहोरात्र प्रवास करतो 3 लाख किलोमीटर प्रति सेकंदाने. आणि वर्षभरानंतर जिथे तो पोहोचेल तेवढं अंतर म्हणजे 1 प्रकाश वर्ष. म्हणजे ज्याला गुणाकार करायचा असेल त्यांनी 3 लाख गुणिले 60 गुणिले 60 गुणिले 24 गुणिले 365 एवढं जेव्हा सगळं येईल त्याचा अर्थ आहे की तेवढं किलोमीटर म्हणजे 1 प्रकाश वर्ष. आणि म्हणून हे प्रकाश वर्ष मोजणं आपल्या खगोलशास्त्रासाठी आवश्यक असं एक परिमाण आहे. त्याचं आपण आता सध्या लक्षात ठेवूया. दुसरी गोष्ट, आपण जेव्हा म्हणतो की मी पाहतोय किंवा मला जे दिसतंय, तर मित्रांनो एक लक्षात ठेवा, फक्त डोळे आहेत आणि वस्तू आहेत म्हणून आपण पाहू शकतो. त्याच्याही पेक्षा वैज्ञानिक सत्य आहे की जर प्रकाशच नसेल, कुठल्याही प्रकारचं प्रकाशच अस्तित्वात नसेल तर तुम्ही आणि मी कुठलीही वस्तू पाहू शकणार नाही. आणि म्हणून पाहण्यासाठी किंवा दिसण्यासाठी
प्रकाशाचं असणं आणि प्रकाश परिवर्तन होणं हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. तो कुठल्याही सजीवांच्या बाबतीत आवश्यक घटक आहे, दिसण्यासाठी किंवा पाहण्यासाठी. आणि म्हणून मग पाहण्यासाठी जर का प्रकाश महत्वाचा आहे, प्रकाशाचं परिवर्तन महत्वाचं आहे, तर हे विश्व पाहण्यासाठी आपल्याला जो डोळ्याला दिसणारा प्रकाश आहे त्याची खूप वेगळी मर्यादा आहे. आणि ते आपण बघूया की ह्या आकाशगंगेमध्ये आपल्याला किती लांब पाहता येतं, मग वेगळं पाहण्यासाठी काय करायला लागतं त्याचा आज आपण उहापोह करणार आहोत आपल्या व्याख्यानामधनं. मी आता जसं तुम्हाला सांगितलं की प्रकाशाचा वेग 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद आहे. 1 वर्ष जेव्हा प्रकाश पूर्ण प्रवास करतो तेव्हा प्रकाश वर्ष आहे. आणि मग जेव्हा आपण ब्रह्मांडाचा विषय येतो, त्याच्या अगोदर आपल्या आता आकाशगंगेचा विषय घेतो, तर पृथ्वी धुळी केवळ एवढी आहे, आपली सूर्यमाला एका छोट्या बटाटे एवढी असू शकते. आणि मग आपली जी आकाशगंगा आहे विद्यार्थी मित्र हो, तिचा जर का आपल्याला व्यास किंवा डायमीटर मोजायचा असेल तर आता आपल्याला प्रकाश घेऊन जावं लागेल. प्रकाश म्हणजे एक प्रकारे बॅटरी आपल्या हातात असायला पाहिजे. तुमच्यापैकी 2 मित्र आकाशगंगेच्या 2 वेगवेगळ्या टोकाला, व्यासाच्या टोकाला उभे राहिले आणि एकाने जर का त्या बॅटरीचा प्रकाशझोत सुरू केला तर मित्रांनो दुसऱ्या बाजूला तो प्रकाश पोहोचण्यासाठी 1 लाख वर्ष लागतील. तोपर्यंत ती बॅटरी बंद करता येणार नाही, तो अहोरात्र प्रकाश चालू ठेवावा लागेल. आणि 1 लाख वर्षानंतर आपला जो मित्र दुसऱ्या बाजूला व्यासाच्या उभा आहे तिथं तो प्रकाश पोहोचेल. याचा दुसरा अर्थ आहे की आपल्या आकाशगंगेचा व्यास 1 लाख प्रकाश वर्ष, म्हणजे प्रकाशाला पोचायला सुद्धा 1 लाख वर्ष लागतील, एवढी मोठी आकाशगंगा आहे. आणि ह्या विश्वामध्ये फक्त एकच आकाशगंगा नाहीये, तर अशा अब्जावधी आकाशगंगा आपल्या या ब्रह्मांडामध्ये आहेत, आपल्या या विश्वामध्ये आहेत. आणि आपल्या विश्वाचा जन्म 13.76 अब्ज प्रकाश वर्षापूर्वी झालेला आहे. 13.76 अब्ज प्रकाश वर्ष याचा अर्थ असा आहे की विश्व निर्मिती ज्या दिवशी झाली त्या दिवसापासून जर का प्रकाश निघालेला असेल तर आपल्या आज पृथ्वीवर येण्यासाठी 13.76 अब्ज प्रकाश वर्ष लागतील. परंतु आपल्या पृथ्वीचं वयोमान अजून तेवढं झालेलं नाही, त्यामुळे आज आपल्याला तो प्रकाश येण्याची वाट पाहावी लागेल. ही आपली गरज आहे. आणि म्हणून वैज्ञानिक प्रयोगशाळा, दुर्बिणी, ऑब्झर्वेटरी या टक लावून पाहत असतात, सातत्यानं संशोधन करत असतात. ते हजारो वर्षापासून चालत आलेलं आहे, पुढे हजारो वर्ष चालत राहील. आणि याची जी अपडेट्स आहेत आपल्याला की कुठल्या प्रकारचा प्रकाश आता मिळतोय, कुठल्या प्रकारच्या आकाशगंगा आता अस्तित्वात आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला हळूहळू कळायला लागतील. आता जेव्हा मी सांगितलं तुम्हाला की अब्जावधी गॅलेक्सी आहे, तर आपल्या एका आकाशगंगेमध्ये मित्रांनो लक्षात ठेवा की आपण किती मोठे आहोत त्याचा विचार करताना आपली जी स्वतःची आकाशगंगा आहे मंदाकिनी किंवा मिल्की वे, त्यामध्ये सूर्यापेक्षा 10 पट, 100 पट, 1000 पट असे 300 अब्ज तारे आपल्या एका आकाशगंगेमध्ये आहेत. आणि अशा अब्जावधी आकाशगंगा आहेत. हे सगळं नित्य नियमाने आपल्याकडे अहोरात्र 24 तास अविरतपणे हे तारे कार्यरत आहे. आणि मग रोज हजारो ताऱ्यांचा जन्म होतो. आणि ज्याप्रमाणे ताऱ्यांचा जन्म होतो अशा अनेक ताऱ्यांचा मृत्यू पण होतो. आणि त्या अशा मृत्यू होणाऱ्या ताऱ्याला आपल्या इंग्लिशमध्ये आपण त्याला सुपरनोवा म्हणतो. आता दुसरं असं की जे अवकाशात आहे किंवा जे आकाशात आहे अशी कुठलीही गोष्ट स्थिर नाही. म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी शिकवलेल्या आहेत की ध्रुव तारा आढळ आहे किंवा सूर्य फिरत नाही, तर मित्रांनो आज आपण वैज्ञानिक दृष्ट्या स्वतःला आपण दुरुस्त करूया. सूर्य सुद्धा त्याच्या केंद्राच्या मास्टरभोवती, म्हणजे आपल्या आकाश गंगेचा जो केंद्र आहे, बिंदू आहे, त्याच्या भोवती हे सगळं फिरत असतं. आणि ते फिरण्यासाठी सूर्याला जवळपास 20 कोटी वर्ष लागतात एक चक्र पूर्ण करण्यासाठी. तसं ध्रुव ताऱ्याच्या बाबतीत जेव्हा आपल्याला सांगितलं असतं की तो आढळ आहे, त्या गोष्टी बरोबर आहे. आढळ का सांगितलं जातं त्याच्याही मी तुम्हाला लगेच सांगून जातो की ध्रुव तारा त्याच्या स्वतःच्या मास्टर भोवती किंवा त्याच्या केंद्र प्रमुखाभोवती एक चक्र मारतो आणि तो एक चक्र पूर्ण करण्यासाठी त्याला 26,000 वर्ष लागतात. आणि मग ज्या क्षणी आपण पृथ्वीवरती उभा असतो आणि आपण ध्रुव ताऱ्याकडे उत्तर दिशेला पाहू तेव्हा रोज तारा आपल्याला त्याच दिशेला दिसतो, कारण त्याला जिओसिंक्रोनायझेशन असं म्हणतात. त्याची फिरण्याची गती आणि आपल्या पृथ्वीची फिरण्याची गती आणि आपल्या पाहण्याचे जे दृष्टिकोन आहे तो इतका तंतोतंत आहे की आपल्याला वाटतं ध्रुव तारा आढळ आहे. पण त्या सगळ्या गोष्टीमध्ये हे सगळं
चक्र ब्रह्मांडामध्ये अशी कुठलीही गोष्ट नाही वरती, अगदी आपले सॅटेलाइट सुद्धा ते अहोरात्र एका कक्षेमध्ये फिरत असतात. ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवा की कुठल्याही प्रकारचं वरती अवकाशातली आकाशातली गोष्ट स्थिर नाही, ती कुठल्या तरी कक्षेमध्ये उगवते आणि मावळते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे जे आकाशात आणि अवकाशात आहे ते आपल्या पृथ्वीवरील माणसांसाठी भूतकाळ आहे. पण तुम्ही म्हणाल मला आता सूर्य दिसतोय, तर ते तसं नाही. तुम्ही आता पाहत असलेला सूर्य सुद्धा 8 मिनिट आणि 7 सेकंदापूर्वीचा आहे, चंद्र 1.25 सेकंदापूर्वीचा आहे, गुरु 1 तासापूर्वीचा दिसेल, शनी 1.5 तासापूर्वीचा दिसेल. आणि ज्या ताऱ्याबद्दल मी आता बोललो तुम्हाला, ध्रुव ताऱ्याबद्दल, जर संध्याकाळी आज तुम्ही तो ध्रुव तारा पाहत असाल तर तो आपल्याला 300 वर्षापूर्वीचा ध्रुव तारा दिसत असतो. याचं कारण सांगितलं मी मगाशी, आपल्याला पाहण्यासाठी जोपर्यंत प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचत नाही, त्याचं परिवर्तन होत नाही, तोपर्यंत कुठलीही गोष्ट आपल्याला दिसणार नाही. त्यामुळे ज्या घटक आपल्याला दिसतोय त्याचा प्रकाश रिफ्लेक्शन परिवर्तन आपल्यापर्यंत आलेलं असतं. ध्रुव ताऱ्यापासून प्रकाशाचं परिवर्तन आपल्यापर्यंत येण्यासाठी 300 वर्ष लागतात. मग ह्या सगळ्या गोष्टीचा लक्षात गेल्यानंतर आपल्याला फक्त एकच आहे की आपण खूप छोट्या एका प्लॅनेट अर्थ वरती, पृथ्वीच्या आपल्या कक्षेवरती उभे आहोत. ही धुळीकणा एवढी पृथ्वी, मग त्याच्यावरती जगाच्या नकाशा, त्याच्यात 70% पाणी, 30% जमीन, 30% जमिनीवर अनेक महाखंड असलेले सगळे देश, त्याच्यात भारत देश. मग त्या भारत देशामध्ये आपण कुठेतरी महाराष्ट्रात, आणि आज आपण सगळ्या जगाच्या वेगवेगळ्या ठिकाणी इंटरनेटच्या माध्यमातून जेव्हा पोहोचतो तेव्हा एक सत्य लक्षात ठेवा की ब्रह्मांडाच्या तुलनेमध्ये आपल्याला दिसणारं जे ब्रह्मांड आहे, माणसाच्या डोळ्याला दिसणारं, त्याच्यावरती आपल्याला आज अभ्यास करायचा आहे की सगळंच आपण पाहू शकतो का. तर ह्या गोष्टीसाठी आपण आता पुढच्या स्लाइडकडे देऊया. तर एक लक्षात घ्या की ब्रह्मांड सगळं आपल्या डोळ्याला दिसणार नाहीये. आता मी सांगितलं तुम्हाला की आपल्या आकाशगंगेच्या बद्दलची मी माहिती तुम्हाला आता सांगितली की किती मोठी आपली आकाशगंगा आहे आणि आपण कुठल्या एका बाजूला आहे. आता हेही आता मी तुम्हाला सांगितलं की माणसाचा डोळा फक्त दृश्य स्वरूपाचा प्रकाश बघतो. याचा अर्थ जो प्रकाश मी तुम्हाला सांगितलं नैसर्गिकरित्या येतो, तो प्रकाश 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांना सायन्स मधल्या तो तुम्हाला पुढे गेला की कळेल, तो जो प्रकाश असतो तो विद्युत चुंबकीय स्वरूपाचा असतो. आणि हा विद्युत चुंबकीय स्वरूपाचा प्रकाश मोजण्याची, जशी आपल्या 5वी-6वीला एक संख्या रेषेची एक पट्टी असते, तशा प्रकारचा एक वर्णपट असतो, त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम म्हणतात. म्हणजे हा जो प्रकाश पृथ्वी तलावरती किंवा कुठल्याही घटकावर, वैश्विक घटकाकडे येत असतो, त्याची मोजमाप करण्याची एक पट्टी आहे. प्रकाशाचा वेग आहे, प्रकाशाला एक लांबी आहे ज्याला वेव्हलेंथ म्हटलं जातं, ती अशी 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 असते. आणि प्रकाशाला एक फ्रिक्वेन्सी आहे, ती फ्रिक्वेन्सी म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी किंवा लो फ्रिक्वेन्सी. आणि या व्यस्त प्रमाणामध्ये जेव्हा प्रकाशाची फ्रिक्वेन्सी लो असते तेव्हा त्या प्रकाशाची लांबी अनेक किलोमीटर्स लांब असतात, एक एक किरण. आणि जेव्हा प्रकाशाची लांबी खूप छोटी असते तेव्हा, म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी असते, तेव्हा त्याची लांबी खूप छोटी छोटी म्हणजे नॅनोमीटर्स, मायक्रोमीटर्स मध्ये असते. आणि ह्या सगळ्या पट्ट्यामध्ये जर का हा सगळा प्रकाश 100% असेल तर ह्या 100%पैकी माणसाच्या डोळ्याला दिसणारा जो प्रकाश आहे तो फक्त 8% आहे. म्हणजे त्याचा अर्थ आपल्या डोळ्यासमोर लावणाऱ्या किती मोठ्या दुर्बिणी, ज्याला ऑप्टिकल टेलिस्कोप म्हणतो, असल्या तरी 92% विश्वातले घटक हे आपल्यासाठी अदृश्य आहेत. परंतु मनुष्य हा बुद्धिमान प्राणी आहे, तो वेगवेगळे प्रयोग करून त्याही गोष्टीमध्ये बघायचा प्रयत्न करत असतो. याचं एक सोपं उदाहरण मी तुम्हाला आता पुढच्या स्लाइड मध्ये दाखवतो. मी आता ज्या स्पेक्ट्रम बद्दल तुम्हाला सांगितलं, तर इथे बघितलं, तुमच्या लक्षात आलं असेल की एवढीच पोकळी माणसाचा दृश्य प्रकाश आहे जे डोळ्यांना दिसतं. आणि त्यालाही परत मोठं केलं की वेगवेगळे रंग आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने दिसतं. हे सगळं त्या प्रकाशाची वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सी याच्यावरती अवलंबून असतं. म्हणून एखाद्या माणसाच्या अंगामध्ये तुम्हाला जर का शर्ट त्याचे वेगवेगळे रंग किंवा कपडे वेगवेगळे रंग दिसतात, तर एक लक्षात ठेवा, त्या प्रकाश परिवर्तनामध्ये वेगवेगळी फ्रिक्वेन्सी आहे, वेगवेगळी वेव्हलेंथ आहे, म्हणून आपल्याला ते कलर वेगवेगळे दिसत आहेत. ह्या सगळ्या गोष्टीचं तुम्ही लक्षात ठेवा. आणि वैज्ञानिक दृष्टिकोन तुमच्यासाठी एवढं महत्वाचं आहे की जे कुठल्या ठिकाणी तुम्हाला असं कळलं की अरे हे असं वेगळं दिसतंय किंवा हे अदृश्य दिसतंय, तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे
की या प्रकाशामध्ये जे वेगवेगळे किरण आहेत त्याच किरणाच्या माध्यमातून आपल्याला दिसणं किंवा न दिसणं ठरतं. आपण जो आपल्याला डोळ्यांनी बघतोय, तुम्ही तुमच्या मित्राला बघत आहात, तुमच्या वर्ग शिक्षकांना सरांना पाहतात, ते केवळ दृश्य प्रकाशातल्या प्रकाश परिवर्तनामुळे पाहतात. आणि हा जो स्पेक्ट्रम आहे ते हा प्रकाशामध्ये वेगवेगळे अनेक किरण आहेत. मग इथे बघा, रेडिओ आहेत, मायक्रोवेव्ह आहेत, अतिनील किरण आहेत, दृश्य प्रकाश, अल्ट्राव्हायोलेट, क्ष किरणे, गॅमा, अल्फा, बीटा, प्लाझ्मा, असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रकाश आहेत की जे माणसाच्या डोळ्याला दिसणार नाहीत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या विद्युत चुंबकीय शक्तीद्वारे आपली पृथ्वी किंवा सूर्यमाला किंवा ब्रह्मांड निर्माण झाले, त्याचं निर्माण करताना आपल्या पृथ्वीसारख्या सुंदर ग्रहाला एक कवच निर्माण केले, त्याला आपण 7 स्पियर्स म्हणतो. आणि हे जे कवच आहेत, हे जे घातक किरण आहेत, आपल्या डोळ्याला दिसत नसले तरी काही अतिप्रमाणात घातक किरण आहेत, हे घातक किरण आपल्या पृथ्वीवरती येऊ नयेत म्हणून आपल्या पृथ्वीच्या वरती ज्या विविध प्रणाली आहेत ते कार्यरत आहेत, म्हणून घातक किरण आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. आणि म्हणून आपल्या पृथ्वीवरती फक्त 2 वेगळ्या प्रकारचे प्रकाश आपल्याला पोहोचतात की जे आपल्याला त्याचा अभ्यास करता येतो. पहिला आहे दृश्य प्रकाश, जो तुम्ही आम्ही रोज आपण पाहतोय प्रत्येक गोष्टीसाठी. आणि त्याच्या पलीकडे दुसरा एक प्रकाश पृथ्वी तलावरती येतो, तो येतो रेडिओ लहरी. या वैश्विक घटकामध्ये अनेक असे घटक आहेत की जे डोळ्यांना दिसणार नाहीत, पण त्याच्यापासून एक रेडिओ लहरी येतात आणि त्या लहरीचा अभ्यास करून आपल्याकडे अनेक प्रकारचं संशोधन होतं. आता इथे मी तुम्हाला माझे एक स्लाइड तुम्हाला दिसत असेल तर आपण जो नेहमीचा पाहतो सूर्य, बघा पहिलं जे चित्र दिसतंय ते आपण डोळ्यांनी जो पाहतो, एक पहिल्यांदा लक्षात घ्या की सूर्याकडे कधीही कुठल्याही डोळ्यांनी डायरेक्ट पाहायचं नाही, कुठल्याही दुर्बिणीतनं सूर्याकडे पाहायचं नाही. हे फार महत्वाचं लक्षात ठेवा विद्यार्थी मित्र. ते ग्रहण असो किंवा सरळ साधं असो, कुठल्याही प्रकारे सूर्याकडे डायरेक्ट आपल्या उघड्या डोळ्यांनी किंवा इव्हन चष्मा घातलेल्या डोळ्यांनी किंवा दुर्बिणीने सूर्य पाहायचा नाही. सूर्य हा त्याच्या नेहमी सावलीतनं किंवा छायाचित्रातनं बघायचा आहे. लक्षात ठेवा, तुम्ही आपल्या प्रकारचे डोळे जाण्याची शक्यता असते, त्यामुळे सूर्याकडे डायरेक्ट बघायचं नाही ग्रहण काळात सुद्धा. म्हणून आपल्याला काळे गॉगल, काळे चष्मे का देतात, तर आपल्या डोळ्यांचे जे आतले पडदे ते खूप प्रकाशाच्या दृष्टीने सेन्सिटिव्ह असतात म्हणून. पण आपला आजचा व्याख्यानाचा विषय आहे की जे प्रकाशाचा वर्णपट मी तुम्हाला दाखवला, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम, त्या वेगवेगळ्या प्रकाशातनं सूर्य कसा दिसतो हे त्याचं चित्र तुम्हाला आता स्लाइडमध्ये दिसतंय. आता त्याचं अजून एक साधं सोपं उदाहरण सांगतो. हे ब्रह्मांड बघणं एवढं सोपं वाटतंय का तुम्हाला? तर आज आपण सगळे विद्यार्थी मित्र, तुम्हाला वैद्यकीय शास्त्राची प्रगती माहिती आहे. एखाद्या माणसाला जर का पूर्ण तपासणी करायची असेल, डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत, तर त्याला कुठलीही अशी एक तपासणी की संपूर्ण माणूस तंदुरुस्त आहे किंवा नाही किंवा त्याला कुठला आजार आहे अशी सांगणारी कुठलीही तपासणी एक नाही. आपण जेव्हा डॉक्टरांकडे जातो, आपल्याला हाडांचा काय प्रॉब्लेम झाला, डॉक्टर म्हणतात एक्सरे काढा. पोटाचा काय आजार असेल, सोनोग्राफी काढा. हृदयाचा काय असेल तर ECG काढा, 2D इको काढा, डॉपलर काढा, MRI काढा, EEG काढा, ब्लड टेस्ट करा. इतक्या असंख्य टेस्ट एका माणसाच्या शरीरासाठी की जे 5 ते 6 फुटाच्या दरम्यान आहे, एवढ्या शरीराच्या तपासणी केल्यानंतर सुद्धा डॉक्टर सांगतात की अरे आपण वेगळं काहीतरी करावं लागेल. मग एक लक्षात ठेवा, एक माणसाचं शरीर पूर्ण अभ्यास करण्यासाठी जवळपास 17 म्हणजे वेगवेगळ्या 150 ते 150 प्रकारच्या तपासण्या आहेत. त्यांनी माणसाच्या शरीराचा पूर्ण अभ्यास होऊ शकत नाही. मग ब्रह्मांडाचा अभ्यास करताना फक्त दृश्य प्रकाशात होणं कठीण आहे. अनेक प्रकारच्या प्रकाशांसाठी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करावा लागतो. आणि म्हणून आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की आता जसा मी सांगितलंय की वेगवेगळ्या प्रकारे सूर्य कसा बघितला जातो, तशा प्रकारच आता आपल्याला विचार करावा लागेल की हात कसा बघितला जातो, पाय कसे बघितले जातात, तसंच सूर्यमालेतले घटक कशा प्रकारे बघितले जातात, ते सगळे जर का दृश्य प्रकारच्या दुर्बिणीने बघत असतील तर ते आपल्याला फक्त त्याचा वरचा फोटो दिसेल. मी तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा फोटो दाखवला तर तुम्ही त्याचं वर्णन छान करू शकाल. हा गोरा आहे, याचे डोळे छान आहेत, याचे कान छान आहेत, हा व्यवस्थित आहे. पण तुम्हाला त्या फोटोतनं मी काय बोलतोय, माझं टेम्परेचर किती आहे, असं कळणार नाही. म्हणून वेगवेगळ्या प्रकाशाच्या माध्यमातून तुम्हाला तपासणी करावी लागेल. असंच सूर्याचे वेगवेगळ्या प्रकाशाच्या माध्यमातून आपण तिथे आता बघतोय. आणि हे सगळं बघण्यासाठी जेव्हा मी सांगितलं की पृथ्वीवरती रेडिओ प्रकाश येतोय, हे 1932 साली कार्ल झांस्की या शास्त्रज्ञाच्या लक्षात आलं.
मित्रांनो, क्वालिटीमध्ये काम करताना विद्यार्थी मित्र, एक आणखीन एक जाता जाता एक संदेश, जेव्हा आपल्याला अभ्यास करायचा ना, तर अभ्यास करताना इतका तो मन लावून करायचा की त्यातला आलेला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण शोधायचा प्रयत्न करा. हा कार्ल झांस्की एक इंजिनियर होता, त्याच्याकडे काम दिलं होतं त्याच्या संस्थेने की रेडिओ रिसिव्हर कर, की त्याचा एकदम छान परिणाम झाला पाहिजे. हे काम करत असताना त्यांनी एक वेगळं साडगं तयार केलं. मी तुम्हाला ते दाखवतो. हे असं, हा जो कार्ल झांस्की आहे यांनी ते असं एक स्ट्रक्चर तयार केलं की आज एक प्रकारे, आणि त्यांनी सांगितलं की मी जी सिस्टम तयार करतोय इतकी छान केलेली आहे, मी इतकं मन लावून काम केलेलं आहे सर, मी इतकं छान केलंय तरी सुद्धा हा आवाज येतोय, मला माझ्या सिस्टम वरती काहीतरी करायला लागेल. म्हणून त्यांनी त्या लॅब मधनं, त्याच्या प्रयोगशाळेतनं हे सगळं स्ट्रक्चर काढलं आणि एका मोकळ्या शेतात त्यांनी उभं केलं. 1932 साली 9 महिने तो हा प्रयोग करत होता की माझा रेडिओ, मी जो सिस्टम रिसिव्हर बनवलंय तो इतका असा प्रॉब्लेम देऊच शकत नाही, तरी टक 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 असा आवाज काय येतोय. आणि मग लक्षात ठेवा की कधी कधी जे, आणि जगातले सगळे जे शोध आहेत ना ते अपघातानेच लागतात. ह्याला एक असं कळलं की हा ऍक्सिडेंट आहे माझ्यासाठी, की हे कसं काय माझा रिसिव्हर सिस्टम खराब होऊ शकते. तर कार्ल झांस्कीने जेव्हा हे मोकळ्या मैदानामध्ये हे त्याचं स्ट्रक्चर उभं केलं, तरी सुद्धा ते सिग्नल, म्हणजे आवाज येत होता. त्यांनी रेडिओ लावून तपासलं, एका ठराविक कालावधीने त्या सिग्नल येत आहेत. तेव्हा त्याच्या असं लक्षात येलं की आपल्या जे विश्व आहे किंवा ब्रह्मांड आहे किंवा आकाश आहे, अवकाश आहे, तिथनं अशा अनेक घटक आहेत की ते मला रेडिओ सिग्नल पाठवत आहेत आणि ते माझ्या रेडिओवरती टक 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 करतायत. आणि म्हणून असा त्यांनी शोध लावला. आणि ह्या शोध पुढच्या, सर कोणाचा फोन आहे? नाहीये, कोणाचा नाही. हा कोणाचा, कोणीतरी बंद करा. कोणाचा फोन येत असेल तर प्लीज बंद करा, प्लीज. ठीक आहे, प्लीज करा. आणि मग जेव्हा हे त्याच्या लक्षात आलं की कार्ल झांस्कीने 1932 साली की हा रेडिओ लहरी येत आहेत, 1932 ते 37 मित्रांनो कोणी प्रयत्नच नाही केला, हे दुर्लक्ष केलं की याचे काय रेडिओ सिग्नल वगैरे. आपल्याकडे तेव्हा सगळ्यांना असं नेहमी वाटायचं की पृथ्वी देव आहेत, प्रत्येकाला एक देवत्व मानायची सवय, आणि ते काय वाईट नाहीये. परंतु विज्ञानामध्ये संशोधन करताना चिकित्सक प्रवृत्ती गरजेची आहे. नाही हे असं का तसं का, असं नाही, आपण याच्यावरती प्रयोग करूया, आपण कोणाला तरी याच्यावरती विचारूया. कार्ल झांस्कीने 1932 ते 37 पर्यंत खूप त्याच्यावरती काम केलं आणि त्याच्याही 100% त्यांनी खात्री केली की ह्या ब्रह्मांडामध्ये असे अनेक घटक आहेत की डोळ्याला दिसत नाहीत, पण त्याच्याकडनं आपल्याला रेडिओ सिग्नल येतोय. आणि 1937 नंतर जगामध्ये रेडिओ लहरीचा अभ्यास करून खगोलशास्त्रामध्ये संशोधन करणं, याला रेडिओ खगोलशास्त्र किंवा रेडिओ ॲस्ट्रॉनॉमी, रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स असं म्हटलं जातं, त्याच्यावरती अनेक प्रयोग सुरू झाले. आपण आतापर्यंत बघितलं ऑप्टिकल टेलिस्कोप मध्ये 1609 पर्यंत आपण उघड्या डोळ्यांनी खगोलशास्त्राचा अभ्यास करायचो. 1609 ला आपल्याला गॅलिलिओने शिकवलं की आपण झूम करून किंवा मॅग्निफाय करून किंवा मोठं छोटं करून आपण आकाश निरीक्षण करू शकतो. परंतु 1932 साली या संशोधनाला खूप मोठ्या प्रकारची चालना मिळाली आणि त्यातनं एक वेगळ्या प्रकारचा भारतामध्ये एक स्रोत सुरू झाला. जे चित्र आता तुमच्या समोर दिसतंय ते आहेत प्राध्यापक गोविंद स्वरूप, की ज्यांना भारतीय रेडिओ खगोलशास्त्राचं जनक म्हटलं जातं. हे काय झालं की 1939 साली डॉक्टर होमी भाभानी भारतामध्ये टाटा मूलभूत संशोधन संस्था ही विज्ञानामध्ये, मूलभूत विज्ञानामध्ये संशोधन करण्याची संस्था सुरू केली. आणि अनेक परदेशामध्ये गेलेले आपले जे शास्त्रज्ञ होते, प्रयोगशाळेअभावी, पैशाअभावी, त्यांना सांगितलं की तुम्ही या भारतामध्ये, आपण भारतासाठी काहीतरी करू. 1955-56 ला प्रोफेसर गोविंद स्वरूप हे कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे फिजिक्सचे हेड होते. त्यांच्याबरोबर 3-4 शास्त्रज्ञांना भाभांनी सांगितलं की या आपण भारतासाठी काहीतरी करू. तेव्हा आपण स्वातंत्र्यपूर्व काळानंतर आपली परिस्थिती खूप वेगळी होती. आणि जेव्हा स्वरूपांनी सांगितलं भाभांना की सर माझा विषय रेडिओ खगोलशास्त्र आहे, तर आपल्या भारतामध्ये हे शक्य होईल का, तर डॉक्टर भाभा म्हटले की आपल्याला जगाला वेगळं काहीतरी देणारा भारत देश आहे. नुसतंच आपण सांगून उपयोग नाही की आपल्याकडे सोन्याचा धूर निघत होता, आपल्याकडे तशा सोनेरी बुद्धिमत्तेची माणसं आहेत, ते आपण जगाला दाखवून देऊया. आणि या सगळा विचार करून प्रोफेसर गोविंद स्वरूप
अनेक त्यांच्याबरोबर बाकीचे आहेत, ते मी आता वेळेअभावी थोडं तुम्हाला सांगत नाही, ते आले भारतामध्ये आणि भारतामध्ये रेडिओ खगोलशास्त्राची मुहूर्तमेढ रोवली गेली. सुरुवातीला कल्याण, मुंबईजवळ कल्याण येथे रेडिओ टेलिस्कोप उभारला, नंतर उटीमध्ये त्यांनी टेलिस्कोप उभारला. हे सगळे वैशिष्ट्यपूर्ण टेलिस्कोप आहेत. आणि मग 1984 साली भारत सरकारने जे मोठं स्वप्न साकार केलं त्याचं नाव आहे GMRT, जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप, ज्याच्याबद्दल मी आता तुम्हाला सांगतोय. आता तुमच्या समोर ही जी अँटेना आहे, आता रेडिओ खगोलशास्त्राचं सांगण्यापूर्वी किंवा ह्या रेडिओ अँटेना सांगण्यापूर्वी तुम्हाला मी जसं सांगितलं की रेडिओ प्रकाश हा पृथ्वीवरती जो घातक नाहीये अशा प्रकारात येत आहे, तो वर्षानुवर्षापासून येत आहे. आणि हे असं नाही की आज आपण बघतो. एक लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही जर का महाभारतामध्ये बघितलं असेल की भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतोपदेश केला, तरी सुद्धा एक वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणून हे की हे भगवान तुम्ही सांगताय ते ठीक आहे, पण मला तुम्ही पटवून द्या की हे खरं आहे, सत्य आहे वगैरे. कशावरनं तुम्ही हे सगळं सरळ सांगताय आणि मग तुम्ही मला तुमचं स्वतःचं मूर्तिमंत उदाहरण द्या. आणि असं तेव्हा सांगितलं जातं की करोडो योजने सैन्य त्या कुरुक्षेत्रावरती असताना सुद्धा अर्जुनाला हे पटवावं की मी जे सांगतोय ह्यातलं वैज्ञानिक सत्य तू पहा, आणि त्याच्यावरती विश्वास नसेल तर माझं खरं स्वरूप पाहायचं असेल तर तुला मला दिव्य दृष्टी द्यावी लागेल. आणि एका वेगळ्या प्रकाशामध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दर्शन दिलं, परंतु तो प्रकाश पाहण्यासाठी अर्जुनाला एक दिव्य दृष्टी घ्यावी लागली. हे सांगण्याचं कारण, याचा वैज्ञानिक अर्थ असं घ्यायचा की वेगळा प्रकाश बघण्यासाठी आपल्याला वेगळी दृष्टी, जर आपल्या डोळ्याला शक्य नसेल तर आपल्याला वेगवेगळी उपकरणं वापरायला लागतात. जसं तुम्ही ऑर्थोपेडिक डॉक्टरकडे गेल्यावरती तो त्यांच्या डोळ्याने एक्सरे नाही काढत, ते एक्सरे मशीन आहे, ती एक्सरे दुर्बीण आहे, अल्ट्राव्हायोलेट दुर्बीण आहेत, अशा सोनोग्राफीच्या दुर्बीण. तसं रेडिओ लहरी घेण्यासाठी सुद्धा एका वेगळ्या उपकरणाची गरज आहे, त्याला रेडिओ दुर्बिणी म्हणतात. आणि अशा प्रकारची ही रेडिओ दुर्बीण म्हणजे GMRT. मग एक दुर्बीण म्हणजे सगळ्या डोळ्यांनी पाहण्याचं आहे का? तर दुर्बिणीचा सरळ साधा अर्थ आहे की एखादा छोटा घटक मोठा करून पाहणे, किंवा एखादा खूप लांबचा घटक आहे तो मोठ्या प्रमाणात करून आपल्या जवळ होईल असं मॅग्निफाय करून पाहणे. सायन्सचे टीचर असतील त्यांना हे समजेल. तर हे मॅग्निफिकेशनचं काम ह्या दुर्बिणी करतात. आलेल्या प्रकाश लहरीमध्ये मॅग्निफाय करायचं, अँप्लिफाय करायचं आणि मग आपला अभ्यास करायचा. आता मी तुम्हाला मग सुरुवातीला सांगितलं की प्रकाशाचा वेग 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद एका पिक्सेलवर येतो. आणि मग हा प्रकाश आपल्याला डोळ्याला घेण्याची मात्रा वेगळी, ऑप्टिकल आहे. पण जर का समजा लांबून एखादी गाडी येत असेल 4-5 किलोमीटर वरनं, तर आपल्याला कळणार नाही ती 4 व्हीलर आहे का 2 व्हीलर आहे का काय आहे ते, जोपर्यंत जवळ येत नाही. पण तेवढीच पॉवरफुल जर का आपल्याकडे दुर्बीण असते तर आपल्याला कळलं असतं, अरे ते मोठं जहाज आहे, ते विमान आहे. तर ह्या सगळ्या प्रकारच्या यंत्रणा निसर्गामध्ये निर्माण करण्यासाठी आपल्या शास्त्रज्ञांनी प्रयत्न केले. त्यातला प्रयत्न ही जगातली सगळ्यात मोठी रेडिओ दुर्बीण जी आपल्या पुण्यामध्ये नारायणगाव जवळच्या खोडद गावात आहे. मला भाग्य आहे की या ठिकाणी प्रोफेसर गोविंद स्वरूप, प्रोफेसर नारळीकर यांच्याबरोबर ती माझ्या विद्यार्थी दशेतच त्यांच्याबरोबर काम केलं. आणि त्याच्यामुळे मला याही गोष्टीमध्ये इतकी आवड निर्माण झाली की हे ब्रह्मांड बघण्यासाठी नेमकी रेडिओ दुर्बीण कशी काम करते याचा अभ्यास करताना असं लक्षात आलं की ज्या पृथ्वीवरती रेडिओ प्रकाश येतो, जर तो आपल्याला कलेक्ट करायचा असेल, गोळा करायचा असेल, तर त्याला तबकडीच्या आकाराच्या डिश असतात. आपल्या शास्त्रामध्ये नियम आहे की आपल्याला प्रकाश परिवर्तन पाहिजे. आणि प्रकाश परिवर्तन म्हणजे काय की आपल्या एखाद्या गोष्टीवरती जर प्रकाश तिथे आला तर तो प्रकाश त्या किरणाच्या विरुद्ध दिशेला परावर्तित होतो. म्हणजे आपण आरशाच्या माध्यमातून आपल्या प्रयोगशाळेमध्ये हे प्रयोग केलेले आहेत. परंतु जर का तबकडी सारखी, ज्याला पॅराबोला म्हणतात, त्याची डिश असेल तर प्रकाश कुठेही असला तरी त्याचं परिवर्तन आपल्या सेंटरला होतं, त्याला सेंट्रल. आणि म्हणून प्रत्येक अँटेना जर का तुम्ही तुमच्या घरावरची जरी बघितली तरी त्या अँटेनाचे जे रिसिव्हर आहे तिथे सिग्नल घेतले जातात ते सेंटरला असतं. ह्या विज्ञानाचा दृष्टिकोन आणि सिद्धांत आहे. आणि मग हे सगळं करण्यासाठी शास्त्रज्ञांना पाहिजे होती 25 किलोमीटर व्यासाची एक दुर्बीण, रेडिओ दुर्बीण. कारण तेवढ्या मोठ्या प्रमाणात सिग्नल येतात ब्रह्मांडाकडनं. ब्रह्मांड एवढं सोपं नाही. मी सांगितलं तुम्हाला किती मोठं ब्रह्मांड आहे की अल्फा सेंटोरी जवळ एक आपल्यासारखाच ग्रह आहे, सूर्यमालेपासून जवळ असलेला. तिथे जर का आपल्याला आजच्या यानाने जायचं असेल तर जवळपास 1,17,000 ते 1,20,000 वर्ष लागतील. शक्य नाही, माणसाच्या दृष्टीने ही मर्यादा आहे. म्हणून प्रयोगशाळा हे अशासाठी आहेत की आलेला सिग्नल आपण रिसीव्ह करायचा आणि त्या रिसीव्ह मध्ये प्रयोग करायचे आणि त्याच्यावरती आपली बाकीचं जी भौतिक शास्त्रामध्ये, खगोलशास्त्रामध्ये, गणितामध्ये जे वेगवेगळे सिद्धांत आहे
त्या आधारे मांडायचे. आणि विज्ञानामध्ये एकच गोष्ट मी म्हणतोय तेच खरं असं नसतं. दुसरा एक शास्त्रज्ञ येतो, त्याचा छान प्रकारे अभ्यास करतो आणि तो सांगतो तुमचं त्यावेळेस खरं होतं, पण त्याच्यामध्ये हे बदल झाल्यामुळे आता हे नवीन खरं आहे. हे सिद्धांत अशा वैज्ञानिक दृष्टिकोनातनं विज्ञानाची प्रगती होते. अशाच प्रकारचं काम जेव्हा रेडिओ दुर्बिणी निर्माण करायचं आलं तर प्रोफेसर गोविंद स्वरूपाने भारतासारख्या देशामध्ये हे धाडसी पाऊल उचललं. मित्रांनो, ही भारतासाठी गौरवाची बाब अशासाठी आहे, कारण मी या संस्थेमध्ये ते या फाउंडेशन पासून आहे, जमीन घेण्यापासून आहे. तर याचं कारण सांगतो. भारतातल्या विज्ञानाच्या विषयातले अभ्यासक, ज्याला वैज्ञानिक म्हणतो, त्यांचा, अधिकाऱ्यांचा, अभियंता, इंजिनियर्स आणि भारतीय साहित्याचा वापर करून हे जगातलं एकमेव असं प्रयोगशाळा आहे की 1996 पासून जगातले 50 ते 60 देश भारतामध्ये येऊन हे आपल्या दुर्बिणीचा वापर करून संशोधन करतात. ही फार मोठी, प्रचंड मोठी, भारतासाठी अभिमान असणारी मेड इन इंडियाची गोष्ट आहे. आणि खूप महत्वाचं ठिकाण. आपल्याकडे काय नेहमी म्हटलं जायचं, अरे आपल्याकडे परदेशात जाऊया. नाही मित्रांनो, हे 30 वर्षापूर्वी आपण पुण्याजवळ हे जागतिक केंद्र, जगातलं सर्वात मोठं केंद्र, हे जगळ संपूर्ण भारतीय बनावटीचं, भारतीय लोकांनी तयार केलेलं केंद्र आपण आजही अभिमानाने ते उभं केलेलं आहे. आणि ते आजही जगातलं सगळ्यात मोठं रेडिओ दुर्बीण केंद्र आहे. आता ही जी रेडिओ दुर्बीण आहे तिची संरचना तुम्हाला मी सांगतो. हे वेगवेगळे फोटो आहेत, त्याचे हे तुम्हाला माहिती दिसणार नाहीत, पण मी तुम्हाला त्याच्या तर ह्या 25 किलोमीटरच्या दुर्बिणीसाठी माझी विनंती राहील की कुणाचा तरी फोन वाजतोय तर कृपया सायलेंट वर ठेवा फोन. तर अशा एक 25 किलोमीटर व्यासाची दुर्बीण तयार करणं शक्य नाही, म्हणून गोविंद स्वरूपांनी एक वेगळी योजना आखली. आणि आपल्या त्या पुण्याजवळ खोडद इथे संपूर्ण सर्वे झाल्यानंतर, अनेक प्रकारचे सर्वे आहेत, हे खोडद का ठिकाण निवडलं त्याचं उत्तर पण मी थोड्या वेळात देतो. परंतु अनेक सर्वे झाल्यानंतर 25 किलोमीटरच्या जागेवरती एक काल्पनिक वर्तुळामध्ये 30 अँटेना वाय आकारामध्ये बसवल्या. हेही लक्षात घ्या मित्रांनो, 1990-91च्या सुमारास जगातल्या कोणत्याही दुर्बिणीनी किंवा रेडिओ प्रयोगशाळेनी ऑप्टिकल फायबर केबलचा उपयोग केला नव्हता प्रकाश वाहनासाठी, ट्रान्सपोर्टेशन ऑफ लाईट साठी. GMRT जगातली पहिली दुर्बीण होती की आपण ऑप्टिकल फायबर वापरली आणि जगाला संदेश दिला की वेगळ्या प्रकारचं काम करताना किती आम्ही प्रगतशील संशोधन करतो. ह्या प्रगतीमुळे आपल्याच भारतामध्ये नंतर खूप मोठ्या प्रमाणात आपल्या टेलिफोन मधली क्रांती झाली आणि आपले जे पहिल्या वायरनी टेलिफोन यायचे त्या ऑप्टिकल फायबरचा यूज झाल्यामुळे आज आपण लक्षात घ्या खूप मोठी क्रांती आपल्या टेलिफोन मध्ये झाली. ही जगातली सगळ्यात पहिली ऑब्झर्वेटरी होती GMRT जिने ऑप्टिकल फायबर. तर तुम्ही ज्या खोडदला गेलात, ह्या सगळ्या ज्या 30 अँटेना वाय आकारात 25 किलोमीटर व्यासाच्या परिसरात पसरलेल्या आहेत, त्या सगळ्या अंडरग्राऊंडनी ऑप्टिकल फायबरनी एकमेकाला जोडलेल्या आहेत. आणि ह्या सगळ्या अँटेना जेव्हा एका घटकाचं संशोधन करतात की जो आकाशामध्ये खूप लांब आहे, खूप लांब आहे, प्रकाशाला यायला सुद्धा अनेक अब्ज वर्ष लागतात, मी सांगितलं तुम्हाला, तेव्हा ह्या 30 अँटेना त्या एका घटकाचे सिग्नल घेतात. तो जो शास्त्रज्ञ हे सगळ्याचं एकत्रीकरण करतो, ज्याला कोरिलेशन म्हणतो, आणि त्याच्यानंतर ज्याला ती प्रतिमा मिळते, इमेज मिळते, ते जणू काही त्यांनी 25 किलोमीटर व्यासाची दुर्बीण वापरली आहे असा ह्या GMRTचा अर्थ आहे. त्यामुळे GMRTची एक अँटेना सुद्धा तेवढीच महत्वाची आहे, परंतु डीप स्काय ऑब्झर्वेशन साठी GMRTच्या 30 अँटेना हे स्ट्रक्चर आहे. आता ह्या 30 अँटेना मध्ये कशा आहेत, तर तुम्ही खोडदला गेलात तर त्या तिथे 1 किलोमीटर बाय 1 किलोमीटरच्या परिसरात 12 अँटेना आहेत आणि उरलेल्या 3 दिशेला 18 अँटेना आहेत. या तिन्ही अशा मिळून या 30 अँटेना वाय आकारामध्ये काम करतात. तुम्ही तिथे गेलात तर ह्या तुम्हाला सगळ्या त्याच्या कळतील. आता मी तुम्हाला सांगतो की एक अँटेना आपली कशा प्रकारे काम करतो. आता हे जे वरचं स्ट्रक्चर आहे, सिमेंट कॉन्क्रीटचा टॉवर आहे 12 मीटर, त्याच्यावरती 110 टन वजनाची 45 मीटर व्यासाची ही रेडिओ दुर्बीण आहे, अँटेना आहे, त्याला जाळी आहे. विद्यार्थी मित्र, तुमच्या घरावरती एक टीव्हीचा डिश अँटेना आहे आणि आकाराने छोटा आहे, परंतु तो एकदम फ्लॅट आहे, त्याला कुठलाही जाळी किंवा होल नाहीये आणि याला जाळी आहे.
तर एक लक्षात घ्या, मी सांगितलं तुम्हाला जो आपला इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मध्ये जे व्यस्त प्रमाण आहे, लो फ्रिक्वेन्सी आणि हाय फ्रिक्वेन्सी, जेव्हा ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली ही हायड्रोजन घटकामुळे झाली. त्यामुळेच आपल्याला रसायनशास्त्राचा जो पहिला इलेमेंट आहे हायड्रोजन, हा त्या ब्रह्मांडाच्या निर्मितीतनं आला आपल्याकडे. एक लक्षात ठेवा. तर ह्या हायड्रोजनची फ्रिक्वेन्सी आपल्या डोळ्याला दिसत नाही, परंतु ह्याची फ्रिक्वेन्सी जी आहे 21 सेंटीमीटर किंवा 1420 मेगाहर्ट्झ, आणि त्याच्यानंतर सगळ्या ज्या ब्रह्मांडातल्या घडामोडी घडतात तर ह्या फ्रिक्वेन्सीच्या आजूबाजूला किंवा त्याच्या खाली घडतील असा उद्देश करून जीएमआरटीची रचना केली. आणि म्हणून ती जी जाळी आहे तो आपला त्या आरसा आहे तो जीएमआरटीचा. पांढरं स्ट्रक्चर जे दिसतंय ती जाळीला एक प्रकारे ताण येण्यासाठी बांधलेलं आहे, ज्याला मेटाबॉलिक म्हणजे पॅराबॉलिक सरफेस म्हणतो, कर्वेचर आहे. तर हे सगळं इतकं छान का केलंय, तर त्याच्यावरती आपल्याला प्रकाशाचं परिवर्तन, लाईट रिफ्लेक्शन होणं गरजेचं आहे. इथे आल्यानंतर याच्यावरती जो केंद्रस्थान आहे, इथे आपला रिसिव्हर आहे, आणि या रिसिव्हर मध्ये वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे सिग्नल्स आपण घेतो, आणि हे सिग्नल्स नंतर ऑप्टिकल फायबर केबल मधनं आपल्या प्रयोगशाळेची इमारत जी आहे, सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स बिल्डिंग किंवा प्रोसेसिंग बिल्डिंग, त्यामध्ये जिथे कंट्रोल रूम आहे, जिथून या सगळ्या अँटेना ऑपरेट ऑटोमॅटिक केले जातात. तर ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून मग शास्त्रज्ञ ते सगळे सिग्नलचा डेटा 30 तास, 20 तास, 40 तास एकत्र करतो. परंतु एक लक्षात ठेवा, जशी आपल्या डोळ्याला मर्यादा आहे तशा आपल्या उपकरणांना सुद्धा मर्यादा आहेत, की हे कुठल्याही प्रकारचं सिग्नल आपल्याला लाईव्ह प्रोसेसिंग करत नाही. त्याच्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात कम्प्युटर्स लागतील. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, जर समजा 1 तासामध्ये जीएमआरटी किती सिग्नल्स घेऊ शकते, तर 1 सेकंदामध्ये जीएमआरटी कडे आता साधारणपणे 24 ते 28 जीबीचा डेटा येतो. जीबी, गिगाबाइट्स 1 सेकंदामध्ये. आता एवढं जर का सांगितलं असेल तर मग 1 मिनिटात किती, 1 तासात किती, मग 40 तासात किती, हा प्रचंड मोठ्या प्रमाणात डेटा आहे. हे चॅलेंज असलं, आपल्या टेक्नॉलॉजीला पण चॅलेंज आहे, त्याच्यावरती अनेक प्रकारे काम करतायत आपण. तर हे सगळं करताना तो मग नंतर 5 ते 6 महिने टाइम घेतो, आणि अशा प्रकारचं तो संशोधन करून मग भौतिक शास्त्रातले, गणितातले वेगवेगळे सिद्धांत वापरून तो ठरवतो की मी ज्या घटकाचं संशोधन केलंय तो घटक कोणता आहे. या सगळ्या शास्त्राला रेडिओ खगोलशास्त्र किंवा रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स असं म्हटलं जातं. जीएमआरटी मध्ये तुम्ही कधी 28 फेब्रुवारी आणि 1 मार्चला किंवा 29 फेब्रुवारी जेव्हा जेव्हा येईल तेव्हा आपला विज्ञान दिन आम्ही जो सुरू केलेला होता तो मोठ्या प्रमाणात साजरा होतो, आणि त्या दिवशी तुम्हाला ह्या सगळ्या ज्या टेक्नॉलॉजी आहेत तिथे पाहायला मिळतात. आता जीएमआरटी फक्त सायन्सचं एक चॅलेंजिंग सेंटर आहे का? नाही. विद्यार्थी मित्र, आपल्या अभियंत्यांनी सुद्धा याच्यामध्ये चॅलेंजिंग काम केलेलं आहे. जे इंजिनियर्स आहेत जीएमआरटीचे त्यांनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात चॅलेंजिंग काम केलेलं आहे. एवढं सोपं नाही. 110 टन वजनाची अँटेना, ऑटोमॅटिक 30च्या 30 अँटेना काही सेकंदामध्ये ज्या दिशेला आपल्याला संशोधन करायचंय त्या दिशेला फिरवायचंय, तर हे फिरवण्यासाठी सुद्धा अँटेना गरजेचे आहेत. मी तुम्हाला सांगितलं, अवकाशातील किंवा आकाशातील कुठलीही घटक स्थिर नाही, तो फिरतोय, तो कुठल्या तरी एका कक्षेत आहे. त्यामुळे तुमच्या अँटेनाला सुद्धा, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला जर का चंद्र या इथे आहे आणि तो जर का असं चाललाय तर मला बघायला लागेल, कारण माझी पृथ्वी पण अशी फिरतीये, आणि मग चंद्र बघताना मला मान अशी करायला लागेल, याला म्हणायचं ट्रॅकिंग. तर ह्या अँटेना सुद्धा त्या घटकाचं ट्रॅकिंग करून सिग्नल घेत असतात जोपर्यंत तो घटक उपलब्ध आहे. शास्त्रज्ञांची तीच इच्छा असते की मला चांगल्या प्रकारचे सिग्नल मिळावेत. या सगळ्या गोष्टीची रचना त्या 45 डायमीटर मध्ये त्या अँटेनाला, जेव्हा ती अँटेना अशी खालीवर होते त्याला इलेव्हेशन म्हणतात, ती स्वतःभोवती फिरते. खरं थोडी म्हणेल 365 डिग्री मध्ये फिरू शकेल, परंतु त्याच्यामध्ये खूप डेलिकेट अशा ऑप्टिकल फायबर केबल आहेत ज्या सिग्नल खाली आणतात. त्या फिरू नये म्हणून शास्त्रज्ञांनी त्याच्यावरती तोडगा काढला. 270 प्लस मध्ये आणि 270 मायनस मध्ये स्वतःभोवती, ज्याला अझिमुथ म्हणतात, ती अँटेना फिरतात. दोन्ही डायरेक्शन सगळे फिरतात. आणि मग त्या अँटेनाच्या टॉवर मध्ये अशा 2 सिस्टम आहेत की अँटेना फिरणार कशी, ती किती फिरवणार, कुठल्या दिशेला फिरवणार, कुठल्या दिशेला ऑब्जेक्ट आहे, हे सगळं फिरवण्याची एक सिस्टम आहे. आणि आलेले सिस्टम सिग्नल्स आहेत ती प्रयोगशाळेमध्ये पाठवण्याची एक सिस्टम आहे. परंतु मी म्हटलं की टेक्नॉलॉजीमध्ये भारत कधीच मागे नव्हता, आताही नाही. मग ह्या सगळ्या अँटेना ऑटोमेशन मध्ये काम करतात. मग आपल्या कंट्रोल रूम मध्ये जे आपले तज्ज्ञ मंडळी आहेत ते बटन दाबून त्यांनी प्रोग्राम लिहिलेला आहे, ते सिग्नल पाठवतात, अँटेना रोटेट व्हा, 30च्या 30 अँटेना त्या दिशेला ऑटोमॅटिक रोटेट. तर ह्या टॉवर मध्ये प्रत्येक अँटेनाला एक संवाद साधणारा जे साधन आहे त्याला कम्युनिकेशन कम्प्युटर म्हणतो, ती सिस्टम आहे.
त्याच्यानंतर हे कुठलंही इलेक्ट्रॉनिक्स खूप उन्हाळ्यामध्ये काम नाही करत आहे, त्याला टेम्परेचर मेंटेन करावं लागतं, त्याच्यासाठी कुलिंग सिस्टम आहे, एसी सिस्टम आहे. आणि ह्या सगळ्यानंतर जेव्हा तुम्ही प्रयोगशाळात घ्याल कधी GMRTला तुम्ही, तर तुम्हाला कळेल की हे सिग्नल आल्यानंतर त्याची किती काळजी घेतली जाते डेटा. परंतु मी तुम्हाला सांगितलं मित्र हो की खोडद हे ठिकाण का निवडलं, आपण ह्या आता विषय करू. आता मी तुम्हाला सांगतो की जर समजा तुमच्या घरामध्ये एखादी कथा चाललेली आहे, पूजा चाललेली आहे, किंवा तुम्ही एखादं कोणाचं तरी एक व्याख्यान ऐकताय, खूप छान असं सुरेल व्याख्यान ऐकताय, आणि ते ऐकताना जर तुमच्या घरासमोर डीजे आला तर तुम्हाला काय ऐकायला येईल, तर डीजे ऐकायला येईल. त्याच्यामुळे तुम्हाला जे नेमकं ऐकायचंय ते खूप छान आहे, ते खूप मंद स्वरूप आहे, ते खूप सुंदर आहे, परंतु या डीजेच्या त्या गलगलाटामुळे कलकलाटामुळे तुम्हाला ऐकायला येत नाही. मग तोपर्यंत तुम्ही एक तर टीव्ही बंद कराल कारण तुमच्या हातात नाहीये, किंवा डीजेला सांगाल बाबा रे इथे तुम्ही बंद करा, असं करा. तर एक वेगवेगळ्या प्रकारचं वातावरण तुम्हाला लागतं की शांत आहेत, म्हणून ज्या ज्या ठिकाणी असे कार्यक्रम असतात तिथे शांतता असते. तर अशाच प्रकारची शांतता रेडिओ सिग्नलला सुद्धा लागते. आणि सुदैवानं जुन्नर आंबेगावच्या तालुक्यातल्या लोक तिथे जागेमध्ये सर्वे केल्यानंतर तिथेही रेडिओ शांतता त्या काळी होती. एवढं मोठी शासनाने, महाराष्ट्र शासनाने, भारत सरकारने तिथे ती शेती दिली, आणि महाराष्ट्र सरकारने सांगितलं की ह्या ठिकाणी तुम्हाला ही रेडिओ दुर्बीण उभी करण्यास हरकत नाही. अशा प्रकारचं तिथं वातावरण होतं, म्हणून आपण हे खोडद ठिकाण त्या काळच्या शास्त्रज्ञांनी निवडलं. त्यात महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारची खूप मोलाची भूमिका आहे की त्यांनी, त्याच्यामुळे ही प्रयोगशाळा आजही अभिमानाने त्या ठिकाणी उभी आहे. हे सगळं झाल्यानंतर मग तुम्ही म्हणाले ह्यातनं कोणते घटक आपण पाहिले जातात, तर याच्यातनं जे घटक असतात हे चित्र आहेत, हे अशा प्रकारचे सिग्नल तुम्हाला प्रयोगशाळेत आल्यावर दिसतील. तुम्ही म्हणाले याच्यातनं काय बघितलं मी, तर हा डेटा आपल्याला कळतं, कम्प्युटरवर आलेला डेटा. आता तुम्हाला दुसरं एक सांगतो, तुम्ही जर का ECG काढला, ज्याचे हृदय काम करते की नाही करते, डॉक्टर ECG काढतात, तो ECG पण असाच असतो. तुम्ही म्हणाल हे कसं काय मला कळतंय की हृदय माझं नीट काम करते की नाही, तर याची भाषा करणारे भाषा कळणारे जे डॉक्टर आहेत त्यांना माहिती आहे की कुठला स्ट्रोक खाली आला, कुठला स्ट्रोक वरती आला तर माझं हृदय ठीक काम करते किंवा नाही काम करते. ह्यांची भाषा नॉलेज त्या डॉक्टरकडे आहे. तसंच या सायंटिस्टकडे की हे सिग्नल आलेले हे त्याच घटकाकडनं आहेत का, ते प्रॉपर आहेत का. आणि मग त्याच्यानंतर पुढचा जो प्रयोग होतो तो असा होतो, हे बघा, हे केंद्र आहे आपल्या आकाशगंगेचं, आकाशगंगेचं केंद्र आहे. तर ते कसं आहे, तर आपल्या डोळ्याने दिसणार नाही, इतकं प्रचंड लांब आहे. आपल्या GMRTने हे शोधून काढलं अशाच सिग्नलचा अभ्यास करून. त्याच्यानंतर हे बटरफ्लाय गॅलेक्सी आहे. एका कुठल्याही प्रकारे आपल्याला आपली गॅलेक्सी दिसत नाही, परंतु GMRT सारखी रेडिओ दुर्बीण जी प्रचंड मोठ्या प्रमाणात अवकाशाचं निरीक्षण करते, त्याच्यातनं आलेल्या सिग्नल कडनं आपल्याला कळतं अरे आपण फक्त गोलच बघितल्या, बुधापासून नेपच्यून पर्यंत सगळे ग्रह, किंवा आपल्याला हे माहिती नव्हतं की अशा प्रकारच्या आकाशगंगा या ब्रह्मांडामध्ये अस्तित्वात आहे. GMRT सारख्या प्रयोगशाळांनी ते आपल्या समोर हे उत्तम उदाहरण आणलंय. आता हे बघा, GMRTने शोधलेला अब्जावधी प्रकाश वर्ष लांबीचा हा प्रकाश किरण आहे. एकच प्रकाश किरण आहे, अब्जावधी किलोमीटर लांबीचा आहे. का शक्य झालं, तर GMRT खूप मोठ्या प्रकारचे सेन्सिटिव्ह रेडिओ टेलिस्कोप आहे, आणि त्याच्याप्रमाणे हे जगाला आपण दिलेलं संशोधन आहे. GMRTने जगाला आतापर्यंत 60 ते 70 लाख अशा वेगवेगळ्या घटकाच्या इमेजेस आपल्या संशोधनाच्या माध्यमातून दिलेल्या आहेत, की ज्या जोरावरती आज जगामध्ये GMRTचं नाव 1 नंबरला घेतलं जातं. जगातले जे वेगवेगळे प्रयोगशाळा आहेत, ऑस्ट्रेलिया असू द्या, जर्मनी असू द्या, इंग्लंड असू द्या, साऊथ आफ्रिका असू द्या, तिथल्या लोकांनी जे तंत्रज्ञान GMRT वापरते, विज्ञान आणि तंत्रज्ञान, त्याला पाथ फाइंडर, मार्गदर्शक म्हणून स्वीकारलेलं आहे की येस, GMRTने ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, आणि त्याच गोष्टी आपण फॉलो केल्या म्हणजे आपले सुद्धा संशोधन योग्य प्रकारे होईल. ज्या ज्या गोष्टी GMRTने, मग त्यातलं सॉफ्टवेअर असेल, हार्डवेअर असेल, कोरिलेटर असेल, जे जे तंत्रज्ञान GMRT मध्ये आपल्या शास्त्रज्ञांनी विकसित केलं, ते तंत्रज्ञान सगळं जग आता घेतंय. एवढी मोठी ताकद हे तुमच्या विद्यार्थी मित्रांनो, हे तुमच्या ज्ञानामध्ये आहे की तुम्ही जे काम करता ते इतकं प्रचंड मोठ्या प्रमाणात मेहनतीने करतो. आपल्याकडे बुद्धिमत्ता खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आपण त्याचं चॅनलाइज केलं ना तर खूप मोठं दिव्य काम आपण करतो. हे GMRT त्याचं एक उदाहरण आहे. तर अशा अनेक प्रकारच्या इमेजेस तुम्हाला बघा. हा आहे पल्सार. म्हणजे एक लक्षात ठेवा, जेव्हा ताऱ्यांचा जन्म होतो आणि ताऱ्यांचा मृत्यू होतो, त्याच्यानंतर एक प्रचंड मोठ्या प्रमाणात स्फोट होतो,
आणि त्या स्फोटानंतर त्या ताऱ्याच्या केंद्र ठिकाणी एक न्यूट्रॉन तयार होतो, परंतु त्याचं सिंक्ट्रॉन रेडिएशन आणि त्याच्या स्वतःच्या मास आणि ग्रॅव्हिटेशन मुळे तो स्वतःभोवती फिरतो. मित्र, जर समजा एखादा तारा स्टार 2 ते 3 लाख किलोमीटर डायमीटरचा असेल आणि त्याचा जेव्हा मृत्यू होतो, सुपरनोव्हा होतो, तेव्हा त्याच्यामध्ये सेंटरला जो न्यूट्रॉन तारा होते ते साधारणपणे 20 ते 25 किलोमीटर डायमीटरचा तयार होतो. पण लक्षात ठेवा, याला आता हे काय करतं, तारा स्वतःभोवती फिरतो आणि तो प्रत्येक फिरताना आपल्याकडे एक फ्लॅश पाठवतो कॅमेऱ्यासारखा पूर्वीच्या. तो जो फ्लॅश आहे त्याला म्हणतात पल्स रेडिएटिंग स्टार म्हणजे पल्सर. आपली गाडी पल्सर आहे त्याच्याबद्दल नाही बोललं ते मी, लक्षात ठेवा. आपण बघतोय एक अवकाशातला घटक आहे, हे ताऱ्याच्या मृत्यूनंतर होणारा एक घटक आहे, त्याचं नाव आहे पल्सर. हा पल्सर शोधायला आपल्या डोळ्यांनी दिसत नाही, पण मी तुम्हाला सांगितलं हा स्वतःभोवती फिरताना एक फ्लॅश टाकतो, रेडिओ सिग्नल. GMRT ते रेडिओ सिग्नल मोजते. आता तुम्हाला मी सांगतो, हा जो पल्सर आहे हा कसा मोजलेला आहे, हा आपल्या घड्याळाच्या एका सेकंदात स्वतःभोवती 1000 वेळा फिरतो. आपल्या घड्याळाच्या एका सेकंदात हा पल्सार स्वतःभोवती 1000 वेळा फिरतो आणि त्या प्रत्येक रोटेशनला 1000 आपल्याकडे सिग्नल एका सेकंदात पाठवतो. मग आता तो सेकंद कसा असेल, सिग्नल आला, थोडी गॅप आहे, स्लो मोशन मध्ये बघितलं, परत एक सिग्नल आला, परत थोडी गॅप आहे, सिग्नल, ही ठराविक आहे. आणि हे सगळं आपली GMRT एका सेकंदात हे वेगळे 1000 सिग्नल मोजते. एवढं सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे तुम्हाला GMRT जे साध्या भाषेत सेन्सिटिव्हिटी सांगतो, एक बादलीभर पाणी घ्या, त्याची लेवल मोजा आणि त्यात एक 4-5 थेंब किंवा 7-8 थेंब पाणी टाका, GMRT सांगेल कितीने लेवल मोजलं. तर अशा प्रकारचं काम आपल्या GMRT मध्ये होतं आणि या सगळ्या गोष्टीचं संशोधन, वेगवेगळ्या घटकाचं संशोधन आपल्या GMRT मध्ये होतं. याला रेडिओ खगोलशास्त्र म्हणतात. आता थोडा वेळ आपण तुमच्या प्रश्नोत्तरासाठी ठेवूया. काही तुमचे प्रश्न असतील तर घ्या. मी या ठिकाणी आपला जो विषय तो कव्हर केलेला आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू JK सोलंकी सर. आजच्या व्याख्यानासंदर्भात कोणत्याही विद्यार्थ्याला काही प्रश्न, शंका किंवा विचार मांडायचे असतील तर त्यांनी नक्कीच विचारावेत. प्रश्न विचारणे ही शिकण्याची पहिली पायरी आहे, त्यामुळे संकोच न करता आपले प्रश्न विचारा प्लीज. चित्रेश्वर शेटेवाडी प्लीज. आपल्या डोळ्यांनी रेडिओ लहरी का दिसत नाही? आपल्या डोळ्यांनी रेडिओ लहरी का दिसत नाही? बरोबर. तर मी मगाशी सांगितलं, आपल्या डोळा ऑप्टिक म्हणतो ना आपण, चष्म्याच्या दुकानावर ऑप्टिक्स देतोय, तर आपल्या डोळ्याची रचना फक्त ऑप्टिक लाईट पाहण्यासाठी झालेली, त्याला दृश्य स्वरूपाचा प्रकाश म्हटलं जातं. आणि इतर कोणताही प्रकाश आपल्या डोळ्याला दिसत नाही आणि प्रत्येकाची एक मर्यादा आहे. तशी आपल्या डोळ्याला सुद्धा फक्त ऑप्टिक लाईटच पाहण्याचं, आपला जो मॅक्युला आहे किंवा आपलं जो रेटिना आहे, ते डोळ्याचं कार्य जर का मी तुला कधीतरी परत एकदा सांगेल, मला नक्की विचार. त्या डोळ्यामध्ये काय असतं की जो दृश्य स्वरूपाचा रिफ्लेक्शन आहे तोच फक्त आपल्याला घेतो, इतर कुठलेही किरण आपल्या डोळ्याला दिसत नाही. त्यामुळे रेडिओ लहरी आपल्याला दिसत नाही. पण जर समजा आपला डोळा रेडिओ लहरी बघत असता तर रेडिओचा खूप मोठा जन्म आहे. आपल्या रेडिओला सुद्धा एक अँटेना असते, सगळी गाणी, बातम्या आपल्याला जाताना दिसल्या असत्या. तर आपल्या डोळ्याला कुठलाही बाकीचा प्रकाश दिसत नाही, फक्त ऑप्टिक दृश्य स्वरूपाचाच प्रकाश दिसतो. थँक्यू सर. येडेश्वर विद्यालय. हा विचारा. आपल्या डोळ्यांना का दिसत नाही? मी आता जसं सांगितलं की आपला डोळा फक्त दृश्य स्वरूपाचा प्रकाश पाहण्यासाठीच बनवलेला आहे, बनलेला आहे. त्यामुळे त्याला इतर कुठलाही प्रकाश ना, फक्त रेडिओ लहरीच नाही, मग एक्सरे दिसत नाही, अल्ट्राव्हायोलेट, हे कुठल्याही प्रकारचं आपल्याला दुर्बिणीच्या माध्यमातून कम्प्युटरवरतीच बघावे लागतात. आपल्या डोळ्याने ते दिसत नाही. रेडिओ लहरीसाठी आपला डोळा बनलेला नाही, नाहीतर आपला डोळा कामच करणार नाही. आपला डोळा खूप संवेदनशील, फक्त ऑप्टिक लाईट दृश्य स्वरूपाचाच प्रकाश घेतो. न्यू इंग्लिश स्कूल. काय सर प्रश्न? हॅलो सर. हा, साधी दुर्बीण आणि रेडिओ दुर्बीण यात काय फरक आहे? काय? साधी दुर्बीण आणि रेडिओ दुर्बीण यात काय
फरक आहे? आता एक लक्षात ठेवा, मी सांगितलं दुर्बीण म्हणजे एक प्रकारचं मॅग्निफाय एनलार्ज करण्याचं साधन आहे. आपली जी साधी दुर्बीण म्हणजे तुला म्हणायचं ते डोळ्यासमोर लावण्याची दुर्बीण आहे की जो डोळा आपला फक्त दृश्य स्वरूपाचा प्रकाश बघतो. प्रयोगशाळेतलं मायक्रोस्कोप असतील किंवा बाहेर आपण आकाश दर्शनासाठी वापरणाऱ्या दुर्बीण आहेत, त्याला ऑप्टिकल टेलिस्कोप आहे की जे आपल्या डोळ्याने डायरेक्ट पाहू शकतो. पण जो प्रकाश आपल्या डोळ्याने दिसत नाही तो डोळ्यासमोर लावणाऱ्या कुठल्याही साधनाला दिसत नाहीत. म्हणून वेगवेगळ्या प्रकाश किरणांचा अभ्यास करण्यासाठी, त्याने अँप्लिफाय मॅग्निफाय करण्यासाठी ज्या दुर्बिणी आहेत त्या वेगळ्या दुर्बिणी आहेत. जसं डॉक्टरांच्याकडे गेलं आणि एक्सरे काढतो हाडांचा, त्याला एक्सरे दुर्बीण म्हणतात. तसं रेडिओ लहरी घेण्यासाठी जो पूर्वी आपल्या रेडिओला होता किंवा आपल्या घरावरती टीव्हीच्या अँटेना आहेत, हे सगळ्याला रेडिओ प्रकाश घेतात म्हणून त्या रेडिओ दुर्बिणी आहेत. अजून कोणाला विचारायचे? सर वीर सावरकर विद्यालय सर. प्लीज सर प्लीज. तर भारतात अंतराळ विज्ञान शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना कोणती संधी आहे? अनेक प्रकारच्या संधी आहेत सर. मी तुम्हाला सांगतो, आपल्या भारतातल्या विद्यार्थ्यांसाठी कधीतरी मला आपण करिअर शेळके सर ठेवतील, करिअरच्या बाबतीत पण मी एखादं व्याख्यान देईल तुम्हाला. परंतु भारतीय विद्यार्थ्यांना विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात अनंत अशा संधी आता उपलब्ध आहेत. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, 3 आहेत. भारतीय विद्यार्थ्यांमध्ये इंटरेस्ट निर्माण करणं, तो त्यांनी घरच्यांनी आणि शिक्षकांनी निर्माण करायला पाहिजे. प्रश्न विचारण्याची, त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची आणि त्या प्रश्नांचा योग्यरित्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाठपुरावा करण्यासाठी याचे, आणि नंतर अभ्यास करून त्या प्रश्नाच्या आपली प्रवृत्ती चांगल्या प्रकारे कार्य करण्यासाठी, क्वालिटी काम करण्यासाठी झाली तर आणखीनच संधी आहे. म्हणजे मी आता सांगतो तुम्हाला, ज्या प्रोजेक्टवरती, आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टवरती मी आता काम करतो, मी भारताचा प्रतिनिधी आहे. इंटरनॅशनल मेगा सायन्स प्रोजेक्ट वरती मी भारताचं प्रतिनिधित्व करतो. आणि जगामध्ये आता आपल्याकडे जागा नसल्यामुळे साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये अनेक दुर्बिणी, तिथे सध्या तुम्ही जर का बघितलं तर 100 पैकी 60 ते 70 लोक भारतीय शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ तिथे काम करतायत. कारण आपल्याकडच्या लोकांची जी गुणवत्ता आहे, पाठपुरावा करण्याची क्षमता आहे, ती खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे करिअरच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये अनेक संधी आहेत. एक वेगळा विषय माझ्याकडे आहे तो की हाऊ टू शेप माय फ्युचर, मी कुठल्या प्रकारे माझं फ्युचर कुठल्या क्षेत्रात करावं त्याच्यावरती व्याख्यान आहे. मी नक्की सांगेल तुम्हाला त्याच्याबद्दल. परंतु अनंत क्षेत्रात संधी आहेत हे मी तुम्हाला आजही सांगतो. कुठल्याही प्रकारे विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये भारतीय विद्यार्थी जर का तो गुणवत्तापूर्ण असेल तर तो मागे राहत नाही. जग वाट बघतंय, आम्हाला असे विद्यार्थी पाहिजेत. योगेश सर प्लीज. योगेश पोकले सर. अभ्यास करू शकते का? काय खूप दूरच्या ताऱ्यांचा आणि आकाशगंगेचा जीएमआरटी अभ्यास करू शकते का? जीएमआरटी फक्त आकाशगंगा किंवा ताऱ्यांचा नाही. जीएमआरटीचा जो अभ्यास आहे तो हे ब्रह्मांडाची निर्मिती कशी झाली, हे ब्रह्मांडाच्या पुढे काय काय होणार आहे, इव्हॅल्युएशन कसं होतं, प्रोसेस कसे होते, अनेक आकाशगंगामध्ये हायड्रोजन किती आहे, हायड्रोजनच्या पलीकडे काय आहे, ताऱ्यांचा जन्म कसा होतो, ताऱ्यांचा मृत्यू कसा होतो, गुरुत्वीय लहरींचा अभ्यास काय होतो, परिणाम काय होतो, अशा असंख्य विषयावरती, इन्क्लुडिंग ग्रहावर जीवसृष्टी आहे का, अशा अनेक प्रकारच्या विषयावर संशोधन करते. आणि जीएमआरटी फक्त भारतातलेच लोक नाहीत तर जगातले सगळे अनेक लोक जीएमआरटीचा वापर या संशोधनासाठी करतात. टेरेश्वर विद्या मंदिर एडगाव प्लीज क्वेश्चन. हा विचारा प्लीज. रेडिओ दुर्बीणचा वापर कशासाठी केला जातो? रेडिओ दुर्बिणीचा वापर ज्या गोष्टी आपल्या डोळ्याने दिसणार नाहीत परंतु त्या वेगळ्या प्रकाशात म्हणजे रेडिओ प्रकाशाच्या माध्यमातून जर का पाहता येत असतील आणि ते जर का प्रकाश किरण रेडिओ प्रकाश लहरी जर का पृथ्वीवरती येत असतील तर अशा सगळ्या घटकांचा अभ्यास करण्यासाठी रेडिओ दुर्बिणीचा वापर करतात. म्हणजे मी तुम्हाला सांगतो मित्र, फक्त आकाशातच नाही, भूकंपानंतर जर का सगळे आपल्या जगातले जे खंड आहेत आफ्रिका आशिया ते जर का खंड एकापासून किती लांब गेले, अशा भूगोलातला एक विषय प्लॅटो टेक्टॉनिक, हजारो वर्षाचा संबंध किती सरकलं, किती अंतर झालंय, याचा सुद्धा रेडिओ दुर्बिणीच्या साहाय्याने अभ्यास करण्याची उदाहरणं आहेत. त्यामुळे रेडिओ दुर्बिणी
रेडिओ घटकांचा की ज्याच्यापासून रेडिओ सिग्नल येतात असे वैश्विक घटक विश्वाच्या कुठल्याही कोपऱ्यात असतील अशा सगळ्यांचा तर अभ्यास करते, पण काही अनेक अशा मूलभूत गोष्टी आहेत प्लॅटो टेक्टॉनिक सारख्या विषयामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात काम करतात. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमनी वैद्यकीय क्षेत्राला रेडिओ खूप मोठी देण दिलेली आहे. त्याच्यामुळे माणसाचा पण अभ्यास करणं सोपं झालेलं या रेडिएशनमुळे. हिवरेखोर प्लीज विचारा. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. सर माझ्यासारख्या विद्यार्थ्यांनी खगोलशास्त्राचा अभ्यास करायला कशी सुरुवात केली पाहिजे? आता कुठल्याही विद्यार्थ्यांनी मित्रांनो मी सांगतो, मी आता जेव्हा म्हटलं ना करिअरच्या बाबतीत, तर तुम्ही 8वी पासून पहिल्यांदा शास्त्रीय सिद्धांत, वैज्ञानिक दृष्टिकोन, गणित आणि विज्ञान याचा अभ्यास करा. कुठल्याही क्षेत्रातला तुम्ही आतापासून अभ्यास करा. त्याच्यामध्ये घरचाही अभ्यास महत्वाचा आहे. प्रश्नांचं विचारण्याची प्रवृत्ती, त्याचं उत्तर पण ते कुठल्याही खोट्या माध्यमातून विचारू नका. चांगल्या जाणकार माणसाकडनं घ्या आणि मग तुम्ही 11वी 12वी नंतर तुम्हाला अनेक संधी खगोलशास्त्राच्या आहेत. त्यात विज्ञान आणि तंत्रज्ञान दोन्ही संधी आहेत. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, आपल्याकडे एक मेकॅनिकल इंजिनियर आहे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचा, प्रकाश गायकवाड म्हणून मेकॅनिकल इंजिनियर झालेला आहे. आणि परंतु आपल्याकडे येऊन त्यांनी PhD केली, रेडिओ खगोलशास्त्रात संशोधन केलं आणि आज केम्ब्रिज विद्यापीठामध्ये तो खगोलशास्त्राचा प्राध्यापक आहे. त्यामुळे खगोलशास्त्राला किंवा शास्त्रज्ञ बनण्याला पहिल्यांदा एक लक्षात ठेवा, 7वी 8वी पासून आहे ना चिकित्सक प्रश्न विचारण्यासारख्याचा अभ्यास सुरुवात करा. गणित आणि विज्ञानाचा पाया नेहमी मजबूत ठेवा. भावनिक न होता वैचारिक दृष्टिकोनातून अभ्यास करा. तुम्हाला कुठल्याही शास्त्रामध्ये, फक्त तुम्ही खगोलशास्त्रच नाही, तुम्हाला कुठल्याही विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तुम्ही त्या दृष्टीने पण सुरुवात 8वी पासूनच करायला पाहिजे. शहीद भिका वरपे विद्यालय प्लीज. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. GMRT या ठिकाणी काम करण्यासाठी कोणते शिक्षण घ्यावे लागते? आता GMRT मध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला काम करता येऊ शकतं. एक तर आहे ना, शास्त्रज्ञ म्हणून जर का बनायचं असेल तर तुम्ही BSc फिजिक्स, MSc फिजिक्स, इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट झालेला असाल आणि तुम्ही गणित आणि भौतिक शास्त्रामध्ये तुमचा खूप मोठा इंटरेस्ट असेल आणि त्याच्यावरती जर का तुमचा पगडा असेल, प्रभुत्व असेल, तर तुम्ही GMRT सारख्या संस्थेची प्रवेश परीक्षा जी संशोधन आणि शास्त्रज्ञ बनण्यासाठी तुम्ही सहज पास होऊ शकता. इंटरव्ह्यू देऊन तुम्ही तिथे 4-5 वर्षामध्ये तुमची संशोधन प्रवृत्ती PhD करून तुम्ही GMRT मध्ये पुढे काम करू शकता शास्त्रज्ञ म्हणून. दुसरं एक आहे, GMRT मध्ये अभियंते म्हणून मर्यादित जागा आहेत, पण त्याच्यासाठी तुम्ही जर का फर्स्ट क्लास डिग्री असेल तुमच्याकडे, ENT, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर, वेगवेगळ्या क्षेत्रातली, आणि त्याच्यातही तुमचा जर का इंटरेस्ट आणि क्वालिटी जर का तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही GMRT मध्ये त्याही क्षेत्रामध्ये काम करू शकता. आणि समजा असं झालं की तुमच्याकडे इंजिनिअरिंग नाही, सायंटिस्ट नाही, तर जे आता तिथे आपल्याकडे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रेनिंग म्हणून मी सुरुवात केलेली करायला, की तुम्हाला प्रशासनातला पण अनुभव तिथे घेता येऊ शकतो, एक प्रशिक्षण म्हणून, ट्रेनिंग म्हणून. तर अशा प्रकारचे ट्रेनिंग जाऊन तुम्ही मग तिथे जेव्हा रेग्युलर पोस्ट येतील, मग क्लर्क असतात, या अशा अनेक गोष्टी आहेत. फक्त एक लक्षात ठेवा, या जागा खूप कमी असतात वैज्ञानिक संस्थेमध्ये. त्यामुळे तुम्ही जर का विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात घेतल तर तुमचं क्षेत्र खूप मोठं आहे करिअरच्या मध्ये. जर तुम्हाला वेगळ्या क्षेत्रात आहे तर मग तिथे थोडीशी कमी संधी असते. त्यामुळे तुम्हाला विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये खूप मोठ्या संधी आहेत GMRT. शिवाजी विद्यालय प्लीज. शिवाजी विद्यालय विचारा. बोला बोला. विचारा. विज्ञानात करिअर करण्यासाठी कोणते शिक्षण घ्यावे लागते? कोणत्या विज्ञानामध्ये? अंतराळ विज्ञानात. ओके, अंतराळ विज्ञान. आता स्पेस मध्ये मी सांगतो तुम्हाला अनेक प्रकारच्या संधी आहेत. त्यामुळे तुम्ही परत एकदा सांगतो, तुम्ही 7वी 8वी किंवा 10वी विद्यार्थी, तुम्ही आता गणित आणि विज्ञान तुमचा जो पाया आहे तो भक्कम करा. म्हणजे पर्टिक्युलरली फिजिक्स, केमिस्ट्री,
अगदी बायोलॉजी सुद्धा आणि मॅथमॅटिक्स ह्याच्या बेसिक्स जे आहेत ना, लॉजिक्स आणि कन्सेप्ट, तुम्ही खूप छान अभ्यास करा. नंतर काय होतं ना, 12वी नंतर तुम्हाला जेव्हा जेई वॉल किंवा तुम्ही ऍडव्हान्स बाकीच्या टेस्ट द्याल तेव्हा स्पेस सायन्स मध्ये, एव्हिएशन इंजिनिअरिंग मध्ये, एव्हिएशन ह्या 2 क्षेत्रामध्ये म्हणजे तुम्हाला उच्च ते नासामध्ये काय करू, याच्यामध्ये काय करू, अशा अनेक ठिकाणी तुम्हाला खूप संधी आहेत. म्हणजे आता तुम्ही स्पेस टेक्नॉलॉजी मध्ये काय आहेत, तर तुम्ही फक्त स्पेस सायंटिस्ट म्हणूनच नाही होणार, तर स्पेस सायंटिस्ट म्हणून नाही तर स्पेस टेक्नॉलॉजिस्ट म्हणून आहात, ऍटमॉस्फेरिक सायन्स मध्ये आहात. आता मी तुम्हाला एक माझं उदाहरण सांगतो, जे आपल्या जुन्नर आंबेगाव तालुक्यातले, खेड तालुक्यातले. माझ्याकडे एक विद्यार्थी यायचा चाकणचा, प्रतीक कड म्हणून. तो 7वी पासून माझ्याकडे होता, शिवाजी विद्यालय, ते दीक्षित सरांना माहिती आहे. हा विद्यार्थी पुढे नॉर्मल 11वी 12वी सायन्स झाला आणि त्याने बीएससी फिजिक्स केलं. नंतर तो आमच्याकडे आला, काय करूया, मग त्यांनी एमएससी ऍटमॉस्फेरिक सायन्स मध्ये केलं. मग नंतर काय करायचं, मग मित्रांनो लक्षात ठेवा, त्यांनी ऍटमॉस्फेरिक सायन्स मध्ये काम केल्यानंतर त्याचा नंबर तैवानला पीएचडी साठी लागला आणि त्यांनी तैवानमध्ये क्लायमेट चेंज आणि क्लायमेट सायन्सवर पीएचडी केली. आपल्या चाकणचा विद्यार्थी, आपला तुमच्या आमच्यातला आहे, सरळ साध्या घरातला आहे, तो आपल्याकडे आला मार्गदर्शनासाठी. त्यांनी मार्गदर्शन घेतलं, तैवानमध्ये खूप चांगलं काम करून त्यांनी संशोधक प्रवृत्ती आणि त्याचे प्रबंध तयार केला, पीएचडी मिळवली. आणि आता तुम्हाला आश्चर्य वाटेल, नॉर्वे जे आपले युरोपियन कंट्रीज आहेत त्या सरकारच्या साठी तो क्लायमेट चेंज वरती सरकारसाठी काम करतोय, नॉर्वे सरकारसाठी. आपल्या चाकणचा, आपला प्रतीक कड विद्यार्थी एवढा मोठा शास्त्रज्ञ झालेला आहे. त्याचे अनेक लेख तुम्ही आपल्या इथल्या पेपरमध्ये. तर संशोधन बनण्यासाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शन पाहिजे आणि तुम्ही जे सांगितलंय ते फॉलो केलं पाहिजे. जसं मी आता सांगितलं, विज्ञान, गणित आणि सगळ्यात मेन म्हणजे आपल्याला ना सुदैव असे, आपल्याला खूप चांगले शिक्षक भेटलेले आहेत. त्या प्रत्येक शिक्षकाला 60 विद्यार्थ्यापैकी प्रत्येक विद्यार्थी पहिला यावा आणि त्यांनी जगात उत्तम काम करावं असं वाटतं. प्रत्येक आई बापाला सुद्धा हीच इच्छा आहे की माझ्या मुलांनी श्रेष्ठ व्हायला पाहिजे. फक्त एक लक्षात ठेवा, गुणवत्ता, संस्कार, शिक्षण, प्रश्न, आवड, इंटरेस्ट ह्या सगळ्या गोष्टी घेऊन तुम्ही अभ्यास सुरुवात करा. तुम्हाला फक्त अंतराळ, अनेक जगातली क्षेत्र आहेत की तुमची वाट बघतायत करिअरच्या दृष्टीने. न्यू इंग्लिश स्कूल प्लीज, अनिल सर. नमस्ते सर, न्यू इंग्लिश स्कूल लाखनगाव मुख्याध्यापक. सर माझ्याच नाही तर जुन्नर आंबेगाव खेड. आवाज म्यूट झाला सर तुमचा, म्यूट झाला, म्यूट. सर तर माझ्याच नाही तर जुन्नर आंबेगाव खेड परिसरातल्या सगळ्याच लोकांचा प्रश्न आहे. प्रत्येकाच्या मनात ही भाव आहे की जीएमआरटी मुळे पुणे नाशिक रेल्वे होत नाही, तर त्यामागचे फॅक्ट्स काय सर प्लीज. सर आता तुम्हाला लक्षात आलं असेल, त्याच्यासाठी एक कमिटी ऑलरेडी आता शासनाने नेमलेली आहे. दोन्ही बाजूचा शासन विचार करते. जीएमआरटीला असं वाटत नाही की रेल्वे व्हावी नाही, फक्त एकच आहे की जीएमआरटी नेहमी सांगते की जीएमआरटीचं संशोधन की जगातले सगळे अनेक देश वापरतात, तर ते संशोधन अबाधित राहावं, याच्या पलीकडे जीएमआरटीला दुसरं काही नको आहे. म्हणून ती समिती त्याच्यावरती काम करते. जीएमआरटीची याच्यावरती ऑफिशियल कुठली भूमिका न मांडण्याचं कारण आहे की कारण हा पंतप्रधानांच्या अखत्यारीतला प्रकल्प आहे आणि जेव्हा शासकीय लेवल असतं तेव्हा त्यांनी असं सरळ सांगितलेलं आहे की रेल्वे मंत्रालय आणि पंतप्रधानांचं कार्यालय या प्रश्नाकडे लक्ष देऊ नये. त्यामुळे तुम्ही या विषयाने बोलेल, ती कमिटी आहे, ती कमिटी याच्यावरती योग्य निर्णय घेईल आणि तो सगळ्यांच्या दृष्टीने फायदेशीर असेल. सचिन डुंबरे सर प्लीज. आता आपल्याला जेवढं ज्ञात आहे, म्हणजे आपल्या पुराणामध्ये सुद्धा आपण ह्या जे ब्रह्मांड आहे ते अनादी अनंत आहे, त्याचा अजूनही शोध सुरुवात उगम कधी झाला काही नाही. पण जे आपलं ब्रह्मांड आहे त्याच्याबद्दल आपल्याला वैज्ञानिक माहिती आहे की 13.76 अब्ज प्रकाश वर्षापूर्वी एक ब्रह्मनाद, एक मोठा स्फोट, बिग बँग यांनी आपलं ब्रह्मांड निर्माण झालं असं त्याच्यामध्ये सांगितलं जातं. तर ह्या स्फोटानंतर अनेक घटकांची निर्मिती सुरू झाली. तर ताऱ्यांची निर्मिती कशी असते, तर मुळात पहिल्यांदा एक आपल्याला लक्षात घ्या, ताऱ्यांचे जे इंधन आहे ते आहे हायड्रोजन आणि कार्बन पार्टिकल्स. मग एखाद्या ढगामध्ये ज्याला नेब्युला म्हटलं जातं की तिथे जर काही पार्टिकल्स असतील, हायड्रोजन आणि कार्बन पार्टिकल, तर ते स्वतःभोवती एक प्रकारे स्पिन व्हायला लागतात आणि हळूहळू त्याच्यामध्ये फ्युएल, इंधन, जे हायड्रोजनचं हेलियम मध्ये रूपांतर करण्याचं इंधन त्याच्यामध्ये भरलं जातं आणि अशा प्रकारे ताऱ्यांचा नेब्युलामध्ये जन्म होतो. आणि हे रोज तारे त्यांचं इंधन खात असतात आणि हळूहळू ते खूप मोठ्या प्रमाणात होतात. हा अशा प्रकारे ताऱ्यांचा नेब्युलामध्ये जन्म होतो.
आता पुढचा प्रश्न मी लगेच सांगून टाकतो. काही काळानंतर आतलं इंधन संपतं, तारा प्रचंड मोठ्या प्रमाणात फुगतो, इंधन संपल्यामुळे त्यातलं हेलियम वगैरे सगळं जातं आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात स्फोट होऊन ताऱ्याचा मृत्यू होतो, त्याला सुपरनोवा म्हणतात. गोलेगाव स्कूल. विद्यार्थ्यांनी खगोलशास्त्र शिकण्यास सुरुवात कशी करावी? सर काय, मला प्रश्न एकदा परत रिपीट करा. विद्यार्थ्यांनी खगोलशास्त्र शिकण्यास सुरुवात कशी करावी? मी सांगितलं की मित्रांनो, खगोलशास्त्र हा काही नवीन विषय नाहीये. तुमचा ज्या वेळेस जन्म होतो ना, ज्यावेळेस आपल्या घरचे आपली पत्रिका काढतात ना, ते खगोलशास्त्र आहे. कारण ज्यांनी पत्रिका काढली आहे ते खगोलशास्त्राच्या आधारावरच पत्रिका काढली. मी पत्रिकेचं बाकीत म्हणत नाहीये. त्यामुळे खगोलशास्त्र माणसाच्या जन्मापासून त्याच्याशी निगडीत आहे. अगदी जेव्हा खगोलशास्त्र हा शब्द सुद्धा नव्हता ना, आपले शेतकरी पहाटे उठून आकाशाकडे बघायचं, त्यांना ते आपल्या ग्रामीण भाषेत म्हणायचं तिकटनं दिसलं की पहाड झाली. अशा प्रकारे त्यांनी हे खगोलशास्त्र आपल्या स्वतःला निगडीत केले. आणि मग आता प्रगतशील भारतासाठी खगोलशास्त्राचा अभ्यास कसा करायचा, तर मी अनेक सांगतोय. तुम्ही 7वी 8वी पासून वाचन सुरुवात नक्की करा. गणितामध्ये, भौतिकशास्त्रामध्ये, रसायनशास्त्र आणि अगदी जीवशास्त्र ह्याचा प्रामाणिकपणे खूप छान अभ्यास करा. तुम्ही 11वी 12वी नंतर आपोआप खगोलशास्त्र तुम्हाला समजायला लागेल. जगामध्ये खगोलशास्त्र समजण्यासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित याचे पायाभूत लॉजिक्स आणि कन्सेप्ट तुम्ही केले की खगोलशास्त्र तुम्हाला 100% समजेल. आणि तुम्ही त्याच्यात फक्त खगोलशास्त्रच नाहीत, ऍस्ट्रोकेमिस्ट्री आहे, ऍस्ट्रोफिजिक्स आहे, ऍस्ट्रोबायोलॉजी, अनेक क्षेत्र आता सध्या ओपन झाले, त्याच्यामध्ये तुम्ही करिअर करा. सर, आपले अपकमिंग लेक्चरर डॉक्टर सचिन डोंगरे सर आहेत आपल्या बरोबर. ते काही प्रश्न आहेत त्यांचे, प्लीज सर. नक्की. सोळंकी सर नमस्ते. खूप सुंदर डिस्कशन आणि खूप छान माहिती तुम्ही विद्यार्थ्यांना दिली. धन्यवाद सर. हा, माझा प्रश्न असा आहे सर, एक हबल टेलिस्कोप जो आहे तो अशी माहिती देत नाही जो आपला GMRT ऑप्टिकल टेलिस्कोप देतो. तर काय म्हणजे डिफरन्स आहे? किंवा मग माझा प्रश्न असा आहे की व्हाय इज रेडिओ ॲस्ट्रॉनॉमी सो इम्पॉर्टंट? करेक्ट सर, मी तुम्हाला सांगितलं की हबल टेलिस्कोप हा ऑप्टिकल टेलिस्कोप आहे. मुळात ऑप्टिकल लाईट जो आपल्या पृथ्वी तलावरती किंवा आहे किंवा ब्रह्मांडात आहे तो 8% जास्त नाहीये. जो डोळे आपल्या चष्म्याच्या दुकानावर सर ऑप्टिक्स का लिहितो, कारण आपलं डोळं फक्त ऑप्टिकल लाईट बघतो. ऑप्टिक्स आहेत आपल्या डोळ्यामध्ये फक्त दृश्य स्वरूपाचा प्रकार. त्यामुळे दृश्य स्वरूपाचा फक्त हबलच नाही सर, जगामधल्या सगळ्या ऑप्टिकल टेलिस्कोपला 8% काही जास्त दिसणारच नाही ब्रह्मांड. पण 92% कसं एक्सप्लोर करायचं, तर दुसरा जो प्रकाश आपल्याकडे घातक नसलेला जो पृथ्वी तलावरती येतो तो 30% रेडिओ लहरी आहे. अच्छा. आणि मग तुम्ही बघा 8% ऑप्टिक्स मध्ये फक्त फोटोवरनं, मी जर का तुम्हाला अमिताभ बच्चनचा फोटो दाखवला ऑप्टिकल आहे तर त्याच्यावरनं तुम्हाला एक ठराविक वर्णन कळेल. आतमध्ये टेम्परेचर काय, त्याचं कॅरेक्टर काय, बिहेवियर काय, कसे चेंज करतात ते कळणार नाही. पण रेडिओ टेलिस्कोप मात्र हे सगळं देतो. कारण तो काय करतो, ह्याचे सगळे पॅटर्न्स आपल्याला सिग्नलच्या माध्यमातून उचलतो, अगदी त्याचं डायमीटर हे सगळं. पण एक लक्षात ठेवा की ऑप्टिकल मधली प्रगतीच आपल्याला रेडिओ ॲस्ट्रॉनॉमीच्या प्रगतीला पायाभूत ठरली. कारण काय की जेव्हा दुर्बिणी नव्हत्या, इसवी सन पूर्व 485 मध्ये आर्यभट्ट सारख्या शास्त्रज्ञांनी केवळ गणित आणि भौतिक शास्त्राच्या अभ्यासाच्या जोरावर सूर्य सिद्धांत ग्रंथ लिहिला आणि त्या सूर्याच्या सावलीवरनं आजही थोड्याफार फरकात जुळणारा सूर्याचा डायमीटर त्यांनी शोधला. ऑप्टिक मध्येही ती पण ह्या ऑप्टिकच्या जोरावरती भारतीय खगोलशास्त्राला एक खूप मोठी बळकटी मिळाली. म्हणून मग 1932 नंतर जगामध्ये रेडिओ खगोलशास्त्र जेव्हा निर्माण झालं, आज भारताचा दबदबा नंबर 1 ला आहे सर त्याच्यामध्ये. कारण पुन्हा आपल्याच विद्यार्थ्यांची गुणवत्ता आहे की त्याच्यामध्ये गणित आणि भौतिक शास्त्राचा पायाभूत अभ्यास, इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी आपल्याकडे खूप निर्माण झाली. कारण कुठलंही विज्ञान आहे ना, मूलभूत विज्ञान हे सायन्स करण्यासाठी टेक्नॉलॉजीची खूप गरज असते. तुम्ही बघाल डॉक्टरांना सुद्धा रोबोटिक्समुळे किती फायदे झाले, किंवा हे जे टेक्नॉलॉजी निर्माण झाली त्याच्यामुळे आपलं जे विज्ञान आहे ते आणखीन प्रगत होत गेलं. आणि म्हणून रेडिओ ॲस्ट्रॉनॉमी ही खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला माहिती देते. आणि अनेक जे घटक तुम्हाला तिकडे जायची गरज नाही सर, हबल 380 किलोमीटर वरती आहे आपल्या, बरोबर, तिकडे त्याच्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात खर्च आहे. GMRT 45 कोटी रुपयात जगातलं सगळ्यात मोठं केंद्र बनलंय सर. 45 कोटी, कुठल्याही घोटाळ्याचे 1% सुद्धा नाहीये ती रक्कम. आणि एवढं मोठं प्रचंड जगातलं सगळं आकर्षण केंद्र आहे ते. तर ह्या केंद्र प्रयोगशाळा काय आहे, तर हे किरण पहिल्यापासून येतच होते सर.
हो. आपल्या विद्यार्थ्यांनी, आपल्या शास्त्रज्ञांनी, अधिकाऱ्यांनी ते ठरलं की आपण जर रिसीव्ह केले तर त्याच्यावरती प्रयोग करू शकतो. माहिती पहिल्यापासून होती आणि 8% वर्सेस 30% एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रचंड माहिती स्त्रोत आहे, डेटा आहे, म्हणून रेडिओ ॲस्ट्रॉनॉमी इम्पॉर्टंट आहे. थँक्यू. थँक्यू सर. सर डॉक्टर प्लीज विचारा. प्रकाशाचा वेग आणि दुर्बिणी यामध्ये कशा प्रकारे प्रणाली आहे? आता जर का तुम्ही डॉपलर शिफ्ट, रेड शिफ्ट ह्या फिजिक्स मधल्या थेरीज नंतर पुढे कालांतराने वाचल्या तर एक लक्षात येतं की हा प्रकाश आहे ना अहोरात्र प्रवास करतो एका दिशेतनं दुसऱ्या दिशेत. तो एका ठिकाणी कधीच थांबत नाही. आपण म्हटलं एनर्जी ऑलवेज ट्रान्सफॉर्म्स, ती जात असते पुढे. तर हा वेग जो ठरवला गेलेला आहे त्याच्यावरती काही सिद्धांत आहे. मग आता मी तुला सांगतो, सूर्याचा पृथ्वीवरती जे प्रकाश यायला किती वेळ लागतो? 7 सेकंद. तर तो आपल्या ढोबळमानाने 8 मिनिट 7 सेकंद आहे आजची वेळ. कोणी एकेकाळी ती खूप कमी होती, तो नंतरचा विषय मी सांगेल. देवनाइन पिरियड मध्ये आपला जो दिवस होता तो 10 तासाचा, 3 तासाचा, 4 तासाचा असे करत आज आपण 24 तासाचा दिवस आहे. पण हा जो सूर्याचा प्रकाश आपल्याकडे कळल्यानंतर तुला जर का सांगितलं प्रकाशाचा वेग 3 लाख किलोमीटर आहे आणि सूर्याचा प्रकाश आपल्याकडे पृथ्वीवरती येणारा 8 मिनिट आणि 7 सेकंद आहेत. 8 मिनिट आणि 7 सेकंद म्हणजे किती सेकंद झाले? तर साधारणपणे 60 गुणिले 8 म्हणजे 480 आणि त्यात 7 ऍड करायचे. 487 सेकंद गुणिले 3 लाख केलं तर तुला जवळपास 15 कोटी किलोमीटरचा अंतर येईल. असे गणिताचा वापरून आणि वेव्ह थेरीज वापरून आपल्याला प्रकाशाचा वेग, अगदी कुठला घटक किती अंतरावर आहे हे पण मोजता येतं. रेडिओ दुर्बिणी त्या काम सहज करतात. अजून काही प्रश्न आहेत? हॅलो सर, तुम्ही सांगितलं होतं सर कृष्णाबद्दल की सर त्याने अर्जुनाला दाखवलं होतं सर एका विश्वात आहे का सर, पण अनेक पृथ्वी आहे सर. मग आपण इथं बसलोय तर आपल्या दुसऱ्या विश्वात पण आपण बसलेलो असणार का? आता हा जो मायथॉलॉजिकल क्वेश्चन आहे हा इमॅजिनेशनचा आहे. आता आपण असं सांगतोय आपल्या ब्रह्मांडाबद्दल. शास्त्रज्ञांचे असे अनेक सिद्धांत आहेत की असे अनेक विश्व असू शकतात. फक्त एकच विश्व आहे. पेनरोज हा शास्त्रज्ञ त्याच्यावरती खूप मोठं काम करतोय. युनिव्हर्स विदिन वर्स, मल्टीवर्स, वेगवेगळ्या विषयावरती आता सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणात, कारण याचा जो उगम आहे आपल्याला फक्त बिग बँग माहिती आहे आणि त्याला आपण ऑब्झर्वेबल युनिव्हर्स म्हणतोय. त्या युनिव्हर्सच्या अंडर मी कृष्णाचं उदाहरण अशासाठी दिलं की आपल्या डोळ्याच्या व्यतिरिक्त जर का दुसरा प्रकाश पाहायचा असेल तर वेगळ्या प्रकारची दृष्टी असावी लागते. हा त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे की जर एक्सरे बघायचे असतील तर मला एक्सरे दुर्बीण लागेल, अल्ट्राव्हायोलेट बघायचं असेल तर माझा डोळा अल्ट्राव्हायोलेट पाहू शकत नाही, मला त्या प्रकारची दृष्टी पाहिजे. या उद्देशाने ते उदाहरण आहे की वेगळ्या प्रकारचा प्रकाश पाहण्यासाठी वेगळी दृष्टी आहे. रेडिओ प्रकाश पाहण्यासाठी रेडिओ दुर्बिणी आहेत, त्या दृष्टीने होता. असं नाही की ते मायथॉलॉजिकल की आपण कुठल्या विश्वात असू. कधीतरी त्या विषयावरती आपण नंतर बोलू की हे विश्व फक्त एकच आहे का, असे अनेक विश्व आहेत. पण मग आपण कुठल्या विश्वामध्ये आहोत तेही आपल्याला अजून पूर्णपणे उकल झालेली नाही. त्याच्यावरती अनेक संशोधन चालू आहे. आपण भविष्य काळात त्या वेबने आपण ते पृथ्वी सर भविष्य काळात आपण त्या वेबने आपण ती पृथ्वी जॉईन करू शकतो. आता कसं आहे की आता सध्या आपण आपल्या कक्षेत आहोत आणि आपल्याकडे कम्युनिकेशनची सिस्टीम आहे ती आपल्या साऊंड वेव्ह वरती अवलंबून आहे. बरोबर आहे की नाही? आता मी तुला एक साधं उदाहरण सांगतो. आपल्या जीएमआरटीने एक ग्रह शोधलाय जो फक्त 30 प्रकाश वर्ष लांब आहे आपल्या पृथ्वीपासून. किती लांब आहे? 30 प्रकाश वर्ष. तिथे एक तुझा मित्र आहे, त्याच्याकडे एक मोबाईल फोन आहे. तू त्याला डायल कर आणि म्हण हॅलो हाऊ आर यू. तो म्हटला आय एम फाईन थँक्यू. किती वेळ लागेल हे संभाषण पूर्ण व्हायला? खूप टाइम लागेल. किती वेळ लागेल? प्रकाशावर अवलंबून ना सर त्याच्या. मी सांगतो ना, तू सांग ना आता किती वेळ लागेल त्याला. आता गणित तर तुला मी सांगितलंय अंतर. आपण ते नाही करू शकत त्याचा. सांगू शकतो. काय सांगितलं? तो जो ग्रह आहे तो पृथ्वीपासून 30 प्रकाश वर्ष दूर आहे. बरोबर आहे ना? आता जेव्हा मोबाईल मध्ये आपण बोलतो ना तर आपल्या ज्या ध्वनी लहरी आहेत, साऊंड वेव्ह आहेत, त्या मोबाईल मध्ये जाऊन त्याचं रेडिओ लहरीमध्ये रूपांतर होतं. त्या पहिल्यांदा आपल्या टॉवरवर जाणार, तिथून त्या सॅटेलाइट कडून जाणार, सॅटेलाइट ट्रान्समिशन करणार. आता प्रकाशाला जायला 30 वर्ष म्हणजे 30 प्रकाश वर्ष दूर. प्रकाशाला पोहोचायला किती वर्ष लागतील तिथे? 30 वर्ष. आणि यायला किती वर्ष लागतील? 30. मग 60 वर्ष तुला तो फोन धरून ठेवायला लागेल.
तर आपलं वैज्ञान पण तेवढं एवढं विकसित होईल ना. नाही नाही, पण आता सध्या तुझ्याकडे थेअरी कोणती आहे, तर लाईटच्या स्पीडनी कुठलंही कम्युनिकेशन आता होत नाहीये. आपल्याला ते लाईटच्या स्पीडनी रेडिओ कम्युनिकेशन होते, पण ते जे घटक आहेत ते 30 प्रकाश वर्ष दूर आहेत, त्यांना तू जवळ आणू शकत नाही. आपल्याला जर का समजा लाईटच्या वेगाने प्रवास करायचा असेल तर आपल्याला वेगळं मानव तयार व्हायला लागेल. आता जर का बघितलं तू, यानामध्ये 20,000, 30,000, 50,000 किलोमीटर प्रति घंट्यानंतर ते घर्षणाने पेटून कल्पना चावला गेली की नाही आपली. हो. तर आपल्याला ती टेक्नॉलॉजी विकसित करायला थोडे दिवस जातील. तुम्ही सगळे भक्कम शास्त्रज्ञ तयार व्हाल. अशी टेक्नॉलॉजी तुम्हाला तयार करायला लागेल की जिचा वेग एका सेकंदाला 3 लाख किलोमीटर असेल. त्याच्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात रॉकेट उडायला लागतं. आता एक रॉकेट उडण्यासाठी ज्याचा एस्केप व्हेलॉसिटी 12 किलोमीटर प्रति सेकंद आहे, त्याच्यासाठी एवढं अणुगोळा आपल्याला अणुऊर्जा, क्रायोजेनिक एनर्जी वापरावी लागते. ज्याचा वेग 3 लाख किलोमीटर यायचा असेल तर ते किती मोठं वापरावं लागेल हेही आपल्याला विचार करायला लागेल. की मग पृथ्वी राहील का आपली, या सगळ्या अनुकारणे असं सगळं तुम्ही सगळा विचार करणार आणि योग्य साधन थोड्या दिवसांनी तुमच्या हातून ही निर्मिती होईल आणि आपण त्या वेगाने सुद्धा प्रवास करू शकू. सर कसं काय, थँक्यू सर. आपण कसं काय सर, नोकियावरून सर आपण आयफोन घेतला, त्यांनी झूम करू शकतो, तर मग सर आपण तो मोबाईल पण बनवू शकतो ना. मोबाईल बनवणार तर आपण बनवलेला आहे मोबाईल. आता सध्या तुमच्याकडे आपण लाईट थेअरीवरती काम करतोय ना. लाईटचा स्पीड काय मॅक्झिमम 3 लाख किलोमीटर आहे. आपल्याला आता सध्या ती थेअरी माहिती आहे. आता जर का दुसरा एखादा किरण सापडला, जसं गुरुत्वीय लहरी सापडल्या, त्याच्या बेसवरती आपण मोबाईल डेव्हलप केला, वेगळा स्पेक्ट्रम आपल्याला मिळेल. न्यूट्रिनो थेअरी आपण डेव्हलप केली, त्याच्यावरती काम करावं लागेल तुम्हा सगळ्या लोकांना. तुम्ही संशोधन वृत्ती आहे तुमच्यात, तुम्ही त्यातले शोध नक्की करणार आणि भारतामध्ये हाही एक दिवस बघायला मिळेल की आपण चंद्रावरती पण सहज जाऊन येऊ, आपण वेगळ्या ठिकाणी सहज जाऊन. एलन मस्क करायला लागलाय ना तसं. थँक्यू. थँक्यू. सर आपल्या शाळेमध्ये खूप छोटे छोटे असे शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी छोटे छोटे प्रयोग केले. मी त्या शाळेला भेट दिली. त्यामध्ये ते जर सपोज JMRT मध्ये जे विज्ञान प्रदर्शन आहे, त्या विद्यार्थ्यांना त्यांनी बनवलेला जो प्रयोग आहे JMRT मध्ये दाखवायचा असेल किंवा त्या प्रदर्शनामध्ये मांडायचा असेल तर काय त्याच्यासाठी काय प्रोसिजर? एकदम छान प्रश्न आहे सर. ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये JMRT कडनं एंट्री सुरू होतात सर फेब्रुवारीच्या प्रदर्शनासाठी. तर ह्या सगळ्या शाळांच्या विद्यार्थ्यांनी ना त्यांच्या मुख्याध्यापन मार्फत किंवा त्यांच्या विज्ञान शिक्षकांमार्फत JMRT मध्ये त्यांच्या एंट्रीज पाठवायच्या आणि त्यांच्या प्रदर्शनातला सहभागी करायचा. कारण फक्त तुम्ही JMRT नाही, JMRTच्या सानिध्यात जगाच्या कानाकोपऱ्यात तुमचं संशोधन जाईल आणि JMRT त्याच्यासाठी नेहमी मदत करतं की तुमचा प्रयोग जर का उत्कृष्ट असेल तर तो जगाच्या कानाकोपऱ्यात तुमचं संशोधन घेऊन जाईल. त्यामुळे नोव्हेंबर डिसेंबर मध्ये तुमच्यापैकी शिक्षकांनी JMRTला संपर्क साधा. JMRT मध्ये तुमचे शाळेच्या लेटर हेड वरती तुमच्या विद्यार्थ्याचं नाव, प्रयोगाचं नाव आणि त्याचं काय रिक्वायरमेंट आहे ती पाठवून द्या. येणाऱ्या 28 फेब्रुवारीला तो 100% समावेश केला जाईल, याच्याबद्दल मला कुठली शंका नाही. धन्यवाद सर. अजून काही प्रश्न आहेत? नाही सर. थँक्यू. आदरणीय उपस्थित मान्यवर शिक्षकवृंद आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आजच्या डोळ्यापलीकडे रेडिओ विश्व अर्थात JMRT दुर्बीण या अत्यंत रंजक आणि ज्ञानवर्धक व्याख्यानानंतर आभार व्यक्त करण्याची संधी मला मिळत आहे, ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. सर्वप्रथम आजच्या व्याख्यानासाठी आपला अमूल्य वेळ देऊन विद्यार्थ्यांना विश्वाच्या एका अद्भुत आणि अदृश्य दुनियेची ओळख करून दिल्याबद्दल आदरणीय डॉक्टर JK सोळंकी सरांचे मनपूर्वक आभार. सरांनी JMRT दुर्बीण, रेडिओ लहरी आणि विश्वातील विविध रहस्य अत्यंत सोप्या, रंजक आणि विद्यार्थ्यांना समजेल अशा पद्धतीने स्पष्ट केली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या मनात आपल्या डोळ्यांनी जे दिसत नाही ते विज्ञानाच्या माध्यमातून आपण कसे पाहू शकतो याबद्दल नक्कीच कौतूहल निर्माण झाले असेल. सर, आपण विद्यार्थ्यांच्या मनात विज्ञानाबद्दल जिज्ञासा, प्रश्न विचारण्याची वृत्ती आणि नवीन काहीतरी शिकण्याची प्रेरणा निर्माण केली, त्याबद्दल आपले विशेष आभार. तसेच हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणारे सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा प्रशासन आणि सहभागी विद्यार्थ्यांचेही मनपूर्वक आभार. हॅपी सॅटर्डे ऑनलाईन लेक्चर सिरीजच्या माध्यमातून ग्रामीण आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अशा दर्जेदार व्याख्यानाचा लाभ मिळत आहे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. शेवटी पुन्हा एकदा डॉक्टर JK सोळंकी सरांचे मनपूर्वक आभार आणि
त्यांच्या पुढील ज्ञान प्रसाराच्या कार्यक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा. आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि मी सरांना विनंती करतो, सर प्लीज करिअर संबंधी आमच्या विद्यार्थ्यांचे खूप प्रश्न आहेत आणि मी तुम्हाला विनंती करतो पुन्हा एकदा आपले करिअर संबंधी एक लेक्चर व्याख्यान आपण आयोजित करू लवकरच. धन्यवाद सर. अजून काय प्रश्न असेल लास्ट प्लीज? थँक्यू सर. थँक्यू. एक मिनिट मला बोलायचं सर. प्लीज प्लीज. सोळंके साहेब, तुम्ही मला कदाचित ओळखत असाल, कारण मी नारेगाव परिसरातच राहतो. माझी शाळा वीर सावरकर विद्यालय आहे आणि माझे मोठे बंधू गणेश थोरात जे इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतात तिथे, अगदी जवळून पाहतात. आणि सर मला एवढं प्राऊड फील झालं की खरंच आधी मातृभाषेतून तुम्ही हे सांगू शकतात, कारण मला माहिती तुम्ही यू आर मास्टर इन इंग्लिश. तुम्ही एक नाऊन जर तुम्हाला दिलं तर ते तुम्ही 12-15 काळामधून चालून दाखवता. ते आमच्या शाळेमध्ये तुम्ही करून दाखवलं. अतिशय सुंदर तुमचा गाढा अभ्यास आहे सर, आणि तुम्ही हे मराठीतून सांगितल्यामुळं त्या मुलांपर्यंत ते पोहोचू शकलं. आम्ही विद्यार्थ्यांना सांगतो, परंतु तुमच्या द्वारे हे विद्यार्थ्यांनी इतकं छान समजले. आणि माझा विद्यार्थी देखील अगदी मलाही, मी सांगितलं त्याला की असे प्रश्न विचारू नको, पण त्याची एवढी बुद्धी चालली की पुढचे प्रश्न तो विचारू लागला सर. नाही सर, मला आनंद आहे. मला आनंद आहे सर. सर खूप छान माहिती दिली. थँक्यू थँक्यू, खूप खूप थँक्यू. आणि तुमचं विशेष कौतुक आहे, कारण तुम्ही मुलांना हे प्रश्न विचारण्यासाठी त्यांना ती वैचारिक जी जडणघडण आहे ती तुम्ही निर्माण करताय आणि विद्यार्थ्यांनी प्रश्न नेहमी विचारावेत आणि त्याची उत्तरं घ्यावीत. फक्त वैचारिक दृष्टिकोनात न घ्यावेत, कुठल्या प्रकारे भावनिक होऊ नये हेही तुम्ही नक्कीच विद्यार्थ्यांमध्ये इमोशन्स वर्सेस थॉट प्रोसेस डेव्हलप करावी अशी माझी सगळ्या शिक्षकांना विनंती आहे. चालेल सर, नक्कीच नक्कीच सर, नक्कीच. आणि करिअरच्या बद्दल किंवा वेगळ्या कुठल्याही विषयाबद्दल सर मला कधीही सांगा. आय हॅव मेनी टॉपिक्स. म्हणजे मी आता सध्या कालच एका रिसेंटली RTO इन्स्पेक्टर साठी इथिक्स अँड मोरल या विषयावरती टॉक आणि ट्रेनिंग घेतलं. तर जेव्हाही तुम्हाला असं वाटेल की वेगळ्या विषयावरती आहे, शेळके सर, आय विल बी ऑलवेज देअर. मला खूप आवडेल. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू सर. आपले पुढचे जे लेक्चरर आहेत सचिन डुंबरे सर, त्यांना जवळजवळ 30 ते 35 वर्षाचा बालरोग तज्ञ. त्यांच्या नावाने मी ओळखतो, त्यांना भेटलेलो असेल, कदाचित ते मला नसतील, पण मी जुन्नरमध्ये त्यांच्या दवाखान्यात एकदा जुन्नरलाच कार्यक्रम असताना त्यांना भेटलेलो आहे वरपे सरांच्या बरोबरती. अच्छा, बर सर, बर. पुढील शनिवारी सरांचं आपल्या विद्यार्थ्यांसाठी लेक्चर आहे आरोग्यविषयक. आणि विद्यार्थ्यांना मी विनंती करेल की आपले प्रश्न तयार करा. आरोग्यविषयक जे काही प्रश्न असतील ते तयार करा सरांसाठी. आणि पावसाळा सुरू झाला आहे, टायफॉइड वगैरे भरपूर काही असे रोगांची साथ पसरलेली आहे. त्याविषयी विद्यार्थ्यांना प्लीज असे प्रश्न तयार करा आणि सरांना विचारा. शारदाबाई पवार विद्यालय आहे काहीतरी, त्यांना काय प्रश्न विचारायचा आहे का? शारदाबाई पवार प्लीज. May I over to Purvesh Tijani sir, please sir. Purvesh sir. सॉरी, दूसरा एक मीटिंग चालू था. हाँ, यस सर. सर आपका कुछ लास्ट क्वेश्चन सर? नहीं सर, आपका लेक्चर बहुत अच्छा हुआ. सर मराठी में था, मुझे पता मराठी मुझे नहीं आता है सर. नहीं, जब भी कभी आपको लगेगा सर मुझे समझ नहीं आता है थोड़ा बहुत, मैं समझ लेता हूँ थोड़ा बहुत कि भाई आप ये बता रहे हो, समझा रहे हो. और ये लास्ट में जो काफी बच्चों ने इंटरेक्शन किया आपके साथ, बराबर है, तो वो बहुत अच्छा हुआ क्योंकि उनको भी समझ में आया, बातचीत हुई कि भाई ने करियर गाइडेंस में आप यही फील्ड के अंदर जो करियर लेना है तो उसमें उनको क्या क्या तैयारी करनी चाहिए, आपने वो काफी तरीके अच्छे से समझाया. तो मुझे वो सब समझ में आया कि आपने ये बात हुई, ये बात सब चल रही है, क्वेश्चन क्या पूछे जा रहे हैं वो. तो तहे दिल से सर थैंक यू सो मच. But I am ready to have in Hindi, English, whenever you want, sir. There is no problem about language as such. No worry, no worry. Thank you sir. Thank you all of you. Thank you. Thank you very much, sir. Thank you.